नांद्रे सर नमस्कार. 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 नमस्कार आवाज येतो. नमस्कार नांदे सर. नमस्कार. 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 फडके भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार गोळे सर. नमस्कार. नांद्रे सर दौऱ्यावर होते ना? हा आता आलो मी. बर बर. टायमिंग मध्ये मिसमॅनेजमेंट झालं म्हणून आता इथून करतोय, नाही तर तिथं जायचं होतं. बर बर. हे उद्घाटन झालं का लगेच निघतो मी तुमच्याकडे यायला. आता घरी आहेत का सध्या मग? आता घरात बोलतोय. बर बर. आता धावपळ सुरू झाली तुमची. खोडके सर. हो सर. आवाज येतो ना? मस्के सर बोलत आहेत. हो सर येतोय आवाज. मस्कर सर. सर झाले जॉईन? हो झाले जॉईन. झाले का? नाही दिसत आहेत. नाहीत ना. नांद्रे सर झाले का? हो झाले. नांद्रे सर जॉईन झाले. आणि आपले प्राचार्य साहेब आहे रे सर? नाही रे सर नाही दिसत आहेत. नाही. बगुल सर झाले का जॉईन? बाबुल सर पण नाही दिसत. मस्के सर फोन लावून पाहा त्यांना. बर बर बर. हो.
हा सर होतो म्हणाले सर, लावला होता आता बाबुल सरांना फोन. बर. काय झालं खोडके सर, काय जॉईन झाले का? बागुल सर आणि आयरे सर आले. बाबुल सरांना केला होता फोन आत्ताच. हा. हो. होतो म्हणले जॉईन लगेच. मी जॉईन झालोय सर. झाले का? हा झाले हो झाले. झाले. आयरे सरांना फोन करू का सर? हा नाही करतो. बर. हॅलो, मस्के सर तुम्ही सुरू करू द्या. बर 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 चालेल सर. हो सर. कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब यांचे पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर, मराठी भाषा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आज आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस टी सोनवणे सर, कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे सर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर डॉक्टर फुला बागुल सर, प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर आर राहिले सर, या सर्वांचं या महाविद्यालयातील जॉईन झालेले आमचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं स्वागत मी मराठी भाषा विभागाच्या वतीने करतो. खरं तर आज सगळीकडेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत, करत आहोत. 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा दिन मराठी भाषा विभागाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी, भाषेच्यात वाढ व्हावी किंवा ही भाषेचं पालन पोषण करावं या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. खरं तर परस्पर संबंध असतील, परस्पर व्यवहार असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर वाढवायच्या असेल किंवा विचारांचं आदान प्रदान जर आपल्याला करायचं असेल तर भाषेची नितांत गरज असते. भाषा ही आपल्या आचारातून आणि विचारातून आपल्याला कळायला लागते. आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, आपल्या मनातील जे काही विचार आहेत, आपल्या मनातील जे काही अनुभव आहेत हे व्यक्त करण्यासाठी भाषेची अत्यंत गरज असते. भाषा हे समर्थ अशा प्रकारचं माध्यम आहे. म्हणून भारतातील प्रमुख 22 भाषापैकी मराठी एक भाषा आहे. मराठी ही जगातील 10वी व भारतातील 3री भाषा आहे अशा प्रकारचं म्हटलं जातं. समाजाचा विकास, समाजाची प्रगती, समाजामधलं परिवर्तन, समाजातला जो काही संघर्ष असेल, समाजाच्या ज्या काही आकांक्षा असतील, या सर्वांची भाषा ही स्वाभाविकपणे वाहक बनली आहे.
आणि खऱ्या अर्थाने या भाषेच्या माध्यमामधून आपल्याला संस्कृतीची ओळख केली जाते, आपल्याला समृद्ध होता येतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी साहित्याच्या माध्यमामधून किंवा दर्जेदार साहित्याच्या माध्यमामधून सुद्धा भाषा ही प्रवाहित केली जाते. भाषा ही प्रचंड जुनी अशा प्रकारची आहे. काही जण म्हणतात किंवा भाषेचा जन्म संस्कृत पासून झाला, पण असंही काही जणांचं म्हणणं नाही. म्हणजे भाषा ही संस्कृतच्या अगोदरची पण आहे. जसं की संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. त्याचबरोबर संत एकनाथ महाराजांचं एक वचन आहे की संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासनी झाली. अशा प्रकारची भाषा ही खऱ्या अर्थाने संस्कृतच्या अगोदर पासून सुद्धा भाषा आपल्याला दिसून यायला लागते. मराठी भाषेचा गोडवा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनेक विचारवंतांनी साहित्यिकांनी गायलेला आपल्याला दिसून यायला लागतो. परंतु खऱ्या अर्थाने आताच्या काळामध्ये जरा थोडस संगणक आलेलं आहे, इंग्रजींच्या शाळेंचे पेव फुटलेले आहेत, मोबाईल आलेले आहेत, दूरदर्शन आहे, जाहिराती आहेत. या सगळ्यांच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं या भाषेवर जरा थोडासा परिणाम झाल्यासारखा दिसतोय. कारण आमचे विद्यार्थी जे भाषेसाठी जे काही महत्वाच्या गोष्टी असतात त्यापासून दुर्लक्ष करत राहिलेले आहेत किंवा दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणून आपल्याला या भाषेकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे. याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपण हा मराठी भाषा पंधरवडा दिन आपण साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मी काय जास्त याच्यामध्ये वेळ घालवत नाही. म्हणून मी आजच्या थोडासा आपण कार्यक्रमामध्ये बदल केलेला आहे. आपल्या या महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं साक्री महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आहेरे सर हेही उपस्थित राहणार होते. आणि नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकपदी नुकतीच ज्यांची निवड झालेली आहे असे डॉक्टर सचिन नांद्रे सर हेही या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु ते ऑनलाईन उपस्थित झालेले आहेत. म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीनं. आणि त्यांचा या ठिकाणी मगाशी मला म्हणाले की प्राचार्य आमचे आदरणीय डॉक्टर सोनवणे सर म्हणाले की त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, परंतु ते वेळेत येऊ शकत नाही. ते आपल्या बरोबर ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. म्हणून मी त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे. आणि म्हणून मी त्यांचं खऱ्या अर्थानं शब्दसुमनांनी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं संचालकपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. शब्दसुमनाने त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. आणि प्राध्यापक डॉक्टर SP खोडके सरांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर नांद्रे सर यांचा आपण परिचय करून द्यावा. धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर मस्के सर. आपल्या महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते, उद्घाटक, सर्व सन्माननीय अतिथी, प्राध्यापक, विद्यार्थी आपणा सर्वांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. उपस्थित श्रोते हो, फार क्वचित असा प्रसंग येतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती एकाच वेळेला गुरु आणि शिष्य हे व्यासपीठावर फार क्वचित आपल्याला बघावास मिळतात. हा दुर्द शर्करा योग आज आपल्याला आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर सचिन जयराम नांद्रे सर यांचा परिचय करून देताना मला मनस्वी अतिशय आनंद होत आहे. साक्री तालुक्याचे भूमिपुत्र असलेले छडवेल गावचे मूळ निवासी माननीय प्राध्यापक डॉक्टर सचिन जयराम नांद्रे सर यांनी पदार्थ विज्ञान या कठीण अशा विषयामध्ये पदव्युत्तर अर्थात MSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर याच तालुक्यामध्ये दहिवेल स्थित उत्तमराव पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये सन 1994 पासून सर पदार्थशास्त्र अर्थात भौतिकशास्त्र विषय या विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झालेत. या सेवेमध्ये त्यांनी MPhil त्याचप्रमाणे
अतिशय उच्च अशी पदवी, ज्याला आपण विद्यावाचस्पती अर्थात PhD पदवी असं म्हणतो, ही पदवी सिगो पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय दादासाहेब RR अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD पदवी देखील संपादित केली. सतत धडपड करत स्वतःचा मार्गक्रमण करीत राहणे हा त्यांचा स्थायीभाव असल्यामुळे ते प्राध्यापक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते बनलेत व पुढे याच संघटनेचे भावी नेतृत्व म्हणून सुपरिचित झालेत. प्राध्यापक संघटनेची बुलंद तोफ असं ज्यांना आपण सर्वजण म्हणतो, असे प्राध्यापक डॉक्टर संजूदादा सोनवणे यांचं त्यांना राजकीय पाठबळ लाभलं. त्याचप्रमाणे सिगो पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय दादासाहेब RR अहिरे सर यांचं त्यांना शैक्षणिक पाठबळ लाभलं. या दोघांची खंबीर साथ असल्यामुळे त्यांच्यामध्ये शैक्षणिक त्याचप्रमाणे राजकीय गुण हे विकसित होत गेले. आमच्या NSS मध्ये एक सुभाषित आहे, काम में लगे रहो यही आराम है, नहीं तो पानी भी पीना यहाँ हराम है. या उक्तीप्रमाणे ते विद्यार्थी त्यासाठी सतत धडपडत राहिलेत, प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी धडपड करीत राहिलेत. आणि यामधूनच आपण एक सुधीर फडकेंचं गीत ऐकतो बघा, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. असं कर्तव्य जर माणसं करत राहिली तर माणूस मोठा होत जातो. अतिशय मेहनती, विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील असलेले प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या कठीण अशा कोरोना काळामध्ये अतिशय अभिनव नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या 2-2.5 वर्षापासून आणि त्यापूर्वी देखील सर राबवत होते. या सगळ्या उपक्रमांची दखल घेत विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आदरणीय प्रोफेसर वायुनंदन सर यांनी त्यांची नुकतीच गेल्या 2 दिवसापूर्वी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे संचालक म्हणून त्यांची सार्थ अशी निवड केली, नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल आम्हा सर्व साक्री तालुक्याच्या वासियांना, धुळे तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. सरांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठाच्या स्तरावरती सातत्याने होत राहू. त्यांच्या मार्गदर्शनाने हा विभाग वैभवास पुन्हा पोहोचो. त्यांच्या या निवडीबद्दल आमच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांच्या वतीने, प्राचार्य साहेबांच्या वतीने, सर्व संस्थाचालकांच्या वतीने त्यांना हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि एवढा परिचय त्यांचा संपवतो. धन्यवाद. हॅलो, नमस्ते सर. महाविद्यालयातील प्राध्यापकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपण आपले माईक बंद ठेवावेत, की जेणेकरून प्रमुख वक्ता असेल किंवा कोणी बोलत असेल तर त्यांना आपल्यापासून परिणाम आपलं म्हणजे त्यांचं दुर्लक्ष होता कामा नये किंवा त्यांचं मन दुसरीकडे जाता कामा नये, त्यांच्या विचार देण्यामध्ये काही व्यत्यय येता कामा नये, ही एक विनंती आहे. धन्यवाद खोडके सर. आपण सुंदर अशा प्रकारचा परिचय या ठिकाणी डॉक्टर सचिन नांद्रे सरांचा आपण करून दिलेला आहे. खरं तर मी तालुकाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विभागीय समन्वयक असताना नांद्रे सर हे दहिवेलच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून काम पाहत होते आणि मला बऱ्याच वेळेला त्यांच्या कॉलेजला जाण्याचा योग आला, तेही मला त्या ठिकाणी बोलवायचे. मी स्वतः त्यांना त्यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये पाहिलेलं आहे की अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे. कामाच्या बाबतीमध्ये आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये अतिशय व्यवस्थित प्रकारचं त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. याचा साक्षीदार मी पण आहे, मला साक्षीदार होता पण आलेला आहे. अतिशय छान कार्यक्रम घेतलेला आहे म्हणून त्यांना हे संचालक पद जे दिले गेले ते अतिशय योग्य आहे. ते योग्य प्रकारचा न्याय देतील अशा प्रकारचा विश्वास आहे. पुनश्च त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या या विद्यार्थ्याला प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे सर यांनी 10 मिनिटं का होईना पण आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं. प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे सर. धन्यवाद सर. आवाज येतोय ना? हो सर, येतोय. धन्यवाद सर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे कर्मवीर आमा पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब एन के पाटील विज्ञान
वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुवर्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.T. सोनवणे सर, प्रमुख वक्ते ज्यांच्या सोबत मी 1 वर्ष काम केलेले आहेत असे माझे मित्र डॉक्टर फुला बागुल सर, SPDM महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख, माझे गुरुवर्य ज्यांच्या प्रेरणेमुळे मी आज असं डायासवर बसू शकतो, बोलू शकतो असे माझे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर R.R. आयरे सर, तसेच संयोजन समितीमध्ये माझा उत्कृष्ट असा परिचय करून दिला असे माझे मित्र डॉक्टर S.P. खोडके, महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक L.J. गवळे सर, जे आत्ताच माझं गुणगान करत होते असे माझे मित्र डॉक्टर सतीश मस्के सर, आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ऑनलाईन उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी मित्रांनो, उद्घाटक म्हणून बोलणं अवघड वाटतं मला, पण सोनवणे सरांना नकार देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, म्हणून होकार दिला मी. आणि ज्या भाषेसंदर्भात हा कार्यक्रम आहे ती भाषा प्रत्येकाला आली पाहिजे आणि प्रत्येकाने ती आत्मसात केली पाहिजे असं मला वाटतं. कारण वाचन संस्कृती जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये आपली मराठी भाषा आपल्याला आलीच पाहिजे. मराठी भाषेमध्ये जे काही दडलेलं आहे ते इतर भाषेमध्ये कुठंच दडलेलं नाही. आजचा विषय सुद्धा सुंदर घेतलेला आहे, वाचन संस्कृती काल, आज आणि उद्या. वाचन संस्कृतीचा जर विचार केला, बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेले आहेत, वाचाल तर वाचाल. अशा पद्धतीने आपण वाचत आज काहीच नाही. विद्यापीठाने सुद्धा ह्या वर्षी वाचन कट्टा हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्या वाचन कट्ट्यामध्ये फक्त उद्घाटन झालेले आहे, पण त्याचा रिपोर्ट मला आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाधिकाऱ्याने दिलेला नाही. आपल्याला कोणावर दोष करायचा नाही, पण त्या वाचन कट्ट्याच्या माध्यमातून कमीत कमी त्या गावात वाचन संस्कृती वाढेल या अनुषंगाने ती वाचन संस्कृती सुरू केली गेलेली आहे. आजकाल आपण सगळेच जण व्हॉट्सअप विद्यापीठावरच्या याच्यावर जास्त विश्वास ठेवत असतो. व्हॉट्सअप विद्यापीठावरची जी वाचन असतं आपलं ते थोड्या वेळात आपलं डिलीट होऊन जातं असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये जर वाचायचं असेल तर दररोज दिवसातनं झोपताना कमीत कमी 30 पानं वाचली पाहिजे. 30 पानं वाचत असताना मराठी भाषेचं आपल्याला आत्मसन्मान किंवा आपली संस्कृती, आपला समाज किंवा ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केलेला आहे त्यांचा इतिहास जरी कळला तरी त्या माध्यमातून आपण आपली मराठी भाषेला न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या 2 भाषांचा जर विचार केला तर मराठी भाषेमध्ये 14 अक्षर आहेत. आतापर्यंत 12 होते, मी आताच ते थोडं अपडेट केलं तर त्याला 14 खडी म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये 54 अक्षर आहेत. आणि इंग्रजीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त 26 आहेत. आणि ह्या 54 मध्ये काय काय आहे मित्रांनो? काना आहे, विलांटी आहे, उकार आहे, मात्रा आहे, एक मात्रा आहे, 2 मात्रा आहे, अनुस्वार आहे, इत्यादी गोष्टी या मराठी भाषेत आहेत. सुंदर असं उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा विपर्यास न करता जर सुंदर उदाहरण डोळ्यासमोर आणलं, एक जीन्स पॅन्ट आणि एक नऊवारी साडी असा जर विचार केला तर नऊवारी साडीमध्ये जे वर्णन केलं जातं तशा पद्धतीत मराठी भाषेचं वर्णन केलं जाईल मित्रांनो. आणि जीन्स पॅन्ट म्हणजे एक इंग्रजी असेल. अजून महत्वाचं म्हणजे आपण आजकाल आपल्याला नोकऱ्या मिळत नाही म्हणून आपल्याकडे एक ट्रेड निर्माण झालेला आहे की मला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपल्याला उतरायचं आहे आणि महाराष्ट्र राज्याची जर MPSC द्यायची असेल तर एक विषय आपल्याला अनिवार्य केला गेलेला आहे. 10वी पास होताना मराठी विषय हा अनिवार्य आहे. त्यामुळे ज्याला कोणालाही MPSC करायचं असेल तर त्याने 10वी मध्ये मराठी विषय असणे अगदी महत्वाचा घटक आहे मित्रांनो. मराठी भाषेचं पावित्र्य जपण्यासाठी आणि महाराष्ट्राला मिळालेला हा अमूल्य असं वैभवाचं जतन करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला परिपत्रक काढावं लागतं. याची मला थोडी खंत वाटते.
दिलगिरी व्यक्त करून घेतो, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला मराठी बोलताना लाज वाटत असते, किंवा त्याला आपण असं म्हटलं जातं की हे गावंढळ आहे, ते मराठी बोलतायत. सकाळी सुद्धा आपण सुप्रभात म्हणत नाही तर गुड मॉर्निंग म्हणतो. त्यामुळे आजपासून आपण सगळेजण शपथ घेऊया, कमीत कमी सुप्रभात म्हणूया, गुड मॉर्निंग म्हणण्याऐवजी किंवा शुभ सकाळ म्हणूया. प्रत्येक विभागाने विद्यापीठातल्या प्रत्येक मराठी विभाग असेल, इतर विभाग असतील, त्यांनी सुद्धा मराठीवर आपला पगडा हा निर्माण करावा असं मला वाटतं. महाराष्ट्राची जर खरी ओळख असेल, ती महाराष्ट्राची संस्कृती जी म्हटलं जातं, तर ती मराठी भाषा म्हणजेच महाराष्ट्राची खरं ओळख आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती असे तिला म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी भाषेचा गोडवा, त्याचे महत्व आपण अगदी जगभरात जरी पोहोचलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तर अजून फॉरेनला गेलेलो नाही, पण अमेरिका, इंग्लंडमध्ये जर कोण गेलं तिथं मराठी बोलत असेल आणि तोही जर भारतातला असेल तर त्याला कळून जातो की हा आपला भारतीय आहे. तर तशा पद्धतीने एक अट्रॅक्शन निर्माण होतं मित्रांनो. त्यामुळे या मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राज्य शासनाला 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राबवावा लागतो. आणि हा राबवत असताना सरकारच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन असेल, अभिवाचन स्पर्धा असतील किंवा मराठी प्रश्न मंजुषा असतील, अशा विविध प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र शासन राबवित असतं. तशाच पद्धतीने आपलं विद्यापीठ सुद्धा राबवत असतं. मराठी भाषा ही अमृताहून सुद्धा गोड आहे आणि ही महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यावेळेस माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन शहीद झालेले आहेत. त्यामुळे आपली मराठी भाषा जी आहे ती आईसारखी जवळची आणि प्रिय असलेली अशी आपली मराठी भाषा आहे. आणि आपण महाराष्ट्रात जन्मलेलो आहोत आणि आपल्याला मराठी येते याचा मला सार्थ अभिमान आहे. आजही ज्यावेळेस गीता लिहिली गेलेली आहे, गीता म्हणजे आपला जगातील सगळ्यात मोठा ग्रंथ आहे आणि ती गीता ज्यावेळेस लिहिली गेली त्यावेळेस ती गीता मराठीतनं लिहिली गेलेली आहे. म्हणजे काय, जेवढेही असंख्य असे मराठीतले ग्रंथ आहेत, ग्रंथ आहेत त्या आपल्या मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. पुस्तकं असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, या मराठी भाषेच्या साहित्यात आमूलाग्राम असा बदल होत गेलेला आहे मित्रांनो. एक सोपं उदाहरण सांगेल मी. अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवस मराठी शाळेत गेलेले होते, पण एक महान असे कादंबरीकार झाले, गीतकार झाले. म्हणजे काय, तर त्या माणसाला मराठी आली म्हणून त्यांनी एक उत्कृष्ट अशा आपल्या कादंबऱ्या लिहिल्या, त्या कादंबऱ्यावर काही चित्रपट सुद्धा निर्माण झाले. त्या पद्धतीने आपण आपले कौशल्य वापरून किंवा आताचा जर विचार केला तर नवीन पिढीसाठी नागराज मंजुळे सरांचं उदाहरण देता येईल. त्यांनीही मराठी भाषेवर चांगल्या पद्धतीने वाचन केलं. वाचन केल्यामुळे त्यांचे जेवढेही चित्रपट आहेत ते अगदी उत्कृष्ट पद्धतीने सगळे प्रेक्षक पाहतात. म्हणजे काय, तर त्यांनी वाचन संस्कृती टिकवली, आपल्या मराठी भाषेवर त्यांनी प्रभुत्व निर्माण केलं आणि जोही कागद दिसेल ते वाचत गेले आणि वाचण्याने आपल्या ज्ञानामध्ये वाढ होत असते. आणि ते ज्ञान वाढवायचं असेल तर आपल्याला मराठी भाषेत सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. त्यामुळे आपण मराठी भाषेवर प्रेम केलं पाहिजे. माझी मराठी मला प्रिय आहे, परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळत नाही. आज तरी आपल्याला असं दिसत असतं. महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही काही गोष्ट थोडी दुर्दैवी आहे. ठिकठिकाणी शाळांचा जर विचार केला, माझ्या सकट सगळेच प्राध्यापक असतील, समाजातील लोक असतील, तर आजकाल जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पालक आपल्या विद्यार्थ्याला पाठवत नाही, मात्र इंग्रजी मीडियममध्ये पाठवत असतात. इंग्रजी मीडियमचा जर विचार केला तर फार दयनीय परिस्थिती असते. तो इंग्रजी शिकवणारे जे विद्यार्थी तिथे शिक्षक असतात तेही आपलेच विद्यार्थी असतात. आणि तो जर मराठी मीडियममधनं गेलेला असतो तर तो इंग्रजीवर किती प्रभुत्व निर्माण करू शकतो यात शंका आहे. ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपली मातृभाषा एवढी उत्तम दुसरी भाषा कोणतीच असू शकत नाही. आणि जनतेला आणि पालकांना हे समजणं फार कठीण आहे. आजच्या शिक्षण महर्षींनी शिक्षणाचा जो बाजार मांडला आहे, या बाजारात आपल्या मराठी भाषेला नगण्य असं स्थान या इंग्रजी पुढे चाललेलं आहे. त्याच्यासाठी माझ्या सकट सगळ्या मित्रांवर, सगळ्या महाराष्ट्रावर ही जबाबदारी आहे की आपली मराठी भाषा कशी टिकेल आणि ती टिकवली गेली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. मराठी भाषा ही जगातील 10वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. काही वर्षापूर्वी तिचं 19वे स्थान होते, पण आता त्याच्यात वाढ होत गेली. म्हणजे वाचणाऱ्यांची किंवा वाचन करणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्याच्यामुळे 19 वरनं 10 वर येऊन पोहोचलेली आहे. अशी उत्तम अशी मराठी भाषा आणि या मराठी भाषेची सेवा करण्यासाठी विशिष्ट अशा पद्धतीने आपण कार्य जर केलं
तर आपला आमूलाग्राम बदल झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाला परत परत किंवा काही राजकीय पक्षांना विचार करावा लागतो की महाराष्ट्रात जे बी काही फलक लावायचे असतील तर ते मराठीतनं फलक लावले गेले पाहिजे. म्हणजे आपण याच्या पुढे प्रत्येकाने, मला असं वाटतं की आपण मराठी भाषेचा विचार केला पाहिजे आणि मराठी भाषेमधनं आपण जे उत्तम पद्धतीने ग्रहण करू शकतो, संवाद साधू शकतो. मराठीतनं जितक्या उत्कृष्ट पद्धतीने आपण संवाद म्हणा किंवा आपलं आत्मसात करू शकतो, ते इतर भाषेतनं आपण आत्मसात करू शकत नाही. त्यामुळे सगळेजणांनी आजपासून शपथ घ्यावी आणि मराठी भाषाला आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आजपासून सगळ्यांनी एक ठरवून घ्या, झोपताना कमीत कमी कुठल्याही पुस्तकाचे, मराठीतील कुठल्याही पुस्तकाचे 10 पेजेस वाचल्याशिवाय झोपणार नाही. कारण व्हॉट्सअपवरचे ते 2-5 पेजेस वाचण्यापेक्षा पुस्तकातले जर पेजेस वाचले तर नक्कीच आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच वाढ होईल आणि ती वाढ झाल्यानंतर आपण नक्कीच दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग होईल. एवढं बोलून या कार्यशाळेचं विधिवत उद्घाटन झालं आणि मला सगळ्यांनी जो मान सन्मान दिला त्यामुळे मी महाविद्यालयाच्या आभारात नाही तर ऋणात राहू इच्छितो. हे महाविद्यालय ही माझंच आहे असं समजून मी थांबतो. काही चुकलं असेल, काही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मराठी भाषेचा वैभव संपन्न आणि समृद्धीचा इतिहास आपण या ठिकाणी सांगितलेला आहे की मराठी ही मातृभाषा आहे, तिचं आपण जतन केलं गेलं पाहिजे. फादर थॉमस स्टीफन्सन नावाचे एक कवी म्हणतात की जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा म्हणजे कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठी या. एवढी या भाषेचा खऱ्या अर्थानं मोठेपणा आहे, एवढ्या भाषा श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. त्याचबरोबर आपण खंतही व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल आमचे आनंद मूर्ती असं म्हणतात की इंग्रजींच्या माध्यमांच्या शाळा ज्या वेळेला आल्या त्यावेळेला मुलाची जी सर्जनशीलता असते, ही सर्जनशीलता खऱ्या अर्थाने या शाळेने मारून टाकलेली आहे. खरं तर विद्यार्थ्याला मराठी महिने सुद्धा पाठ होत नाहीत, ऋतू सुद्धा त्यांना सांगता येत नाहीत किंवा ऋतूमधला निसर्गामधला बदलही सांगता येत नाही. जसं पूर्वी मराठीमध्ये आपण म्हणायचो की रस्त्यावरून ठेस लागली तर आई ग, आता आश्चर्य वाटले तर लोक किंवा कुणीही म्हणतं माय गॉड. कंडक्टर सुद्धा बसमध्ये असेल तर आपण त्याला म्हणतो हाफ तिकीट, फुल तिकीट, किंवा भाजीवाला सुद्धा म्हणतो एखादा आता बिझनेस उरला नाही. अशा प्रकारची ही भाषा आपली ही होत चाललेली आहे आणि म्हणून आपण दूरदर्शन असेल, संगणक असेल, याच्यापेक्षा सुद्धा मराठीची जी मोडतोड होत चाललेली आहे तिच्यासाठी आपण जतन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण अशा प्रकारची भावना व्यक्त केली. यानंतरचे खऱ्या अर्थाने जे प्रमुख वक्ते आहेत, ज्यांचं आपण या ठिकाणी मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्तानं व्याख्यान ठेवलेलं आहे, असे डॉक्टर फोला बागुल सर यांचा मी थोडक्यात परिचय सांगतो की डॉक्टर फोला बागुल सर हे मूळचे रहिवासी आपल्या पिंपळनेरचेच आहेत. ते सध्या उपप्राचार्य म्हणून, मराठी विभाग प्रमुख म्हणून व प्रोफेसर म्हणून SPDM महाविद्यालय शिरपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र अशा प्रकारचं नाव, स्वतंत्र अशा एक प्रकारचा दबदबा ज्यांनी निर्माण केला आहे ते म्हणजे डॉक्टर फोला बागुल आहेत. डॉक्टर फोला बागुल सरांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. पहिल्या कविता संग्रहाचं नाव आहे आम्रपालवी. आम्रपालवी हा कविता संग्रह त्यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अनुदान दिल्यानंतर तो प्रकाशित केला गेलेला आहे. या आम्रपालवी नावाच्या कविता संग्रहाला त्यांच्या धरणगाव येथील धरणगावच्या संस्थेने बालकवी पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा कविता संग्रह म्हणजे थांब उदयाची माऊली अशा प्रकारचा हा कविता संग्रह आहे. त्याचबरोबर डॉक्टर फोला बागुल यांनी अन्वयार्थ, ललित गद्य हाही एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथाला त्यांना अंकुर साहित्य संस्थेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मराठी विज्ञान साहित्य समीक्षा व संशोधन अशा प्रकारचाही एक समीक्षा ग्रंथ डॉक्टर फोला बागुल या ग्रंथाला अंकुर साहित्य संघ अकोला यांचा संशोधन ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे. खारं आलणं अहिराणी साहित्याची समीक्षा हाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथाला सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळ जळगाव यांचा अक्षररत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. संताजी जगनाडे महाराज
चरित्र व अभंगाची चर्चा हा समीक्षा ग्रंथही डॉक्टर फुला बागुल यांनी लिहिलेला आहे. चकवा एक आकलन या कादंबरीवरही त्यांनी समीक्षा ग्रंथ लिहिलेला आहे. आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास यावरही त्यांनी समीक्षणात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. निवडक मराठी कथा स्वरूप व समीक्षा हा समीक्षणात्मक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. खानदेशातील समकालीन कविता हा पण त्यांचा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथामधील काही ग्रंथ आपल्या FYBA या अभ्यासक्रमाच्या याच्यावर आधारलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. बहुजनातील संत कवी कवयित्री हा पण समीक्षा ग्रंथ डॉक्टर फुला बागुल यांनी लिहिलेला आहे. बेटा 123 हा त्यांचा विज्ञान कथा संग्रह आहे. व्रतस्थ धन्वंतरी नावाचं चरित्रही त्यांनी लिहिलेलं आहे. 55व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांची निवड झालेली होती. अशा प्रकारच्या अजूनही 4 साहित्य संमेलनाच्या वेगवेगळ्या अध्यक्षपदी डॉक्टर फुला बागुल यांची निवड झालेली होती. गुर्जर बोलीवरील जो काही UGCचा शोध प्रबंध होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समितीवरही डॉक्टर फुला बागुल सर यांची निवड झालेली आहे. राज्यस्तरीय असेल, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्रामध्ये जवळजवळ 70 पेक्षा जास्त त्यांचे शोध निबंध त्यांनी सादरीकरण केलेले आहेत. विविध मराठीच्या दर्जेदार नियतकालिकामधून डॉक्टर फुला बागुल सर सातत्याने लेखन करताना आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांच्या काही समीक्षणात्मक ग्रंथांचा समावेश झालेला दिसतो आहे. दूरस्थ शिक्षणासाठी सुद्धा 5 पाठ्यपुस्तकांचे लेखन व संपादन डॉक्टर फुला बागुल सरांनी केलेलं आहे. सहलेखक म्हणून जवळजवळ 60च्या वर ग्रंथामध्ये त्यांचा लेखनाचा सहभाग म्हणून आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रभर विविध विषयावर व्याख्यान देणार एक व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेलं डॉक्टर फुला बागुल हे व्यक्तिमत्व आहे. आज आपल्याकडे त्यांना वाचन संस्कृती काल आणि आज या विषयावर आपण बोलण्यासाठी पाचारण केले गेलेलं आहे. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही ज्ञानाकडे जर जायचं असेल तर आपल्याला भाषिक कौशल्य येणं अत्यंत महत्वाचं असतं. जसं की श्रवण आहे, भाषण आहे, संभाषण आहे, वाचन आहे आणि लेखन आहे. ही भाषिक कौशल्य आहे. या 4 कौशल्यापैकी वाचन कौशल्य सुद्धा हे फार महत्वाचं आहे. कारण वाचनामुळे समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जात असतो. वाचनामुळे आत्मविश्वास वाढत असतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या वाचनामुळे होत असतात आणि विशेषतः आपली मराठी भाषा सुद्धा समृद्ध होत असते. वाचन म्हणजे वाचलेल्या मजकुराचे नीट, नेमके, व्यापक संदर्भाचं आकलन होणे म्हणजे वाचन कौशल्य आपण आपल्यामध्ये आत्मसात करणे. अशा प्रकारचं हे वाचन कौशल्य अतिशय महत्वाचं आहे भाषा समृद्धीसाठी. या विषयावर आजचे प्रमुख वक्ते बोलणार आहेत. आदरणीय प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर फुला बागुल सरांना मी विनंती करतो की आपण वाचन संस्कृती काल आणि आज या विषयावर आपण आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावं. प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल सर. सर्ववीर आम्हा पाटील कला वाणिज्य आणि पाटील विद्याविद्यालय पिंपळनेर यांनी आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे सर, समन्वयक डॉक्टर खोडके सर, आमचे सद्मित्र डॉक्टर सतीश म्हस्के सर, प्राध्यापक लोटन गवळे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी संवर्धन पंधरवाडा अंतर्गत आजच्या या व्याख्यानाचा विषय वाचन संस्कृती काल, आज आणि उद्या असा एक विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मला आठवतं आमचं बालपण पिंपळनेरला गेलेलं. सायंकाळी जेव्हा आमचे गुरुजी गावातल्या प्रत्येक गल्लीमधून सायंकाळी फेरफटका मारायचे, तेव्हा आम्ही त्यांना नेहमी सायंकाळी ओट्यावर बसून एकतर गणिताचे पाढे म्हणताना दिसत असू किंवा एखादं गोष्टींचं पुस्तक, शाळेचं पुस्तक वाचताना दिसत असू.
घराघरामध्ये सायंकाळी पांडव प्रताप, रामायण, महाभारत या ग्रंथांचं वाचन त्या काळामध्ये होत होतं. एकंदरीत वाचन प्रिय ही महाराष्ट्राची ओळख होती. महाराष्ट्र दोन गोष्टींसाठी ओळखला जायचा. एक म्हणजे तमाशाचं प्रेम होतं आणि दुसरं होतं वाचनाचं वेड. पण हा महाराष्ट्र आता आम्हाला दिसत नाही. हे वाचन वेड असलेलं कुटुंब आता आम्हाला दिसत नाही. वाचन संस्कृती कालची अशी समृद्ध होती म्हणून आज भारत किंवा महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. ही जी सर्वांगीण प्रगती आज आपण साध्य करू शकलो याच्या मागे असलेलं हे वाचन प्रेम आहे, वाचनाची संस्कृती आहे. घरातला प्रत्येक माणूस ज्याला लिहिता वाचता येत असं तो वाचन करत असे आणि ज्याला वाचता येत नसायचं तो वाचन करणाऱ्या माणसाजवळ बसून असायचा आणि ते सगळं श्रवण करत असायचं. अशी वाचन करणारी, श्रवण करणारी पिढी या देशामध्ये, या राज्यामध्ये कधी काळी होऊन गेली आणि म्हणून आज आपण विकासाची दारं उघडी असताना बघू शकतो. या विकासाचे आपण लाभार्थी आहोत. याचं कारण प्राचीन महाराष्ट्राने, जुन्या महाराष्ट्राने, जुन्या काळच्या लोकांनी संपादन केलेली ही वाचन वृत्ती होती किंवा हे वाचन प्रेम होतं. वाचन संस्कृतीचा आजचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा वाचनाची माध्यमं वाढलेली आहेत पण वाचक मात्र सापडत नाही, ही परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी वाचनासाठीची मर्यादित अशा प्रकारची साधनं होती. फक्त पुस्तक होतं आणि फार फार तर रेडिओ होता. रेडिओ सुद्धा गावातून एखाद्या श्रीमंत माणसाकडे असायचा, एखाद्या शिक्षकाकडे तो असायचा आणि तो रेडिओ ऐकण्यासाठी आम्ही सगळे तिथे गर्दी करत असतो. फार फार तर एखादं गाव मोठं असेल, पिंपळनेर सारखं, तर एक समृद्ध असं ग्रंथालय त्या ठिकाणी असायचं आणि त्या ग्रंथालयामध्ये जाऊन आम्ही खूप वाचन केलेलं आहे. सतीश म्हस्के सर, डॉक्टर एस टी सोनवणे सर किंवा आपल्या साक्री महाविद्यालयाचे प्राचार्य अहिरे सर असतील किंवा खोडके सर असतील, ही सगळी पिढी आज आपल्याला समाजाच्या एका मोठ्या व्यासपीठावर आपल्याला दिसते आहे. या सगळ्यांनी त्या काळामध्ये वाचन केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण सगळे आज पुढारलेलो या व्याख्येमध्ये बसतो आहोत. एखादं छोटं गाव असायचं, तिथे मग वाचनालय असायचं आणि त्या वाचनालयामध्ये आबालवृद्ध सगळे यायचे आणि त्या ठिकाणी वाचन करावं. ज्या गावामध्ये ग्रंथालय नव्हतं त्या गावामध्ये एखाद्या माणसाकडे पेपर यायचा, तो शिळा असायचा, तो लगेच त्या दिवशी यायचा नाही, दुसऱ्या दिवशी यायचा. मला आठवतं की लोकसत्ता हा पेपर पिंपळनेरला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कधी कधी पोहोचायचा. पण त्याच आतुरतेने आम्ही तो पेपर वाचून टाकायचो, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. वाचनाची इतकी भूक होती की जे मिळेल ते वाचायचं, जे मिळेल ते वाचायचं. मग आपल्या घरामध्ये आपण जो किराणा सामान आणतो, खोबरं आणतो, गूळ आणतो, किराणा पोहे आणतो, त्याला गुंडाळलेला जो वर्तमान पेपर आहे तो सुद्धा आम्ही वाचून काढायचो. ही वाचनाची भूक होती, ही वाचनाचे संस्कार आमच्यावर असे झालेले होते आणि त्यातून मग ही सगळी संस्कृती बहरत गेली. साधनं मर्यादित होती पण वाचन संस्कृती अत्यंत अत्यंत समृद्ध होती, अत्यंत समृद्ध होती. आज परिस्थिती आहे की वाचनाची माध्यमं वाढलेली आहे. अगदी आधीच म्हटलं तर आजच्या तरुण पिढीसाठी काय उपलब्ध नाही, सगळं उपलब्ध आहे. ट्विटर आहे, ब्लॉग आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, वेबसाईट्स आहे, विकिपीडिया आहे, किंडल आहे. ही यादी मोठी आहे, ही यादी मोठी आहे. मग वाचनाची माध्यमं वाढली पण वाचकाची संख्या वाढली का, हा मोठा प्रश्न आहे. एक आकडेवारी तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्या देशातली, विशेषतः ज्यांच्या खांद्यावर या देशाच्या विकासाची पालखी आहे, तो वाचनामध्ये कुठे आहे, तो वाचनामध्ये कुठे आहे. मित्रांनो, जवळपास नॅशनल बुक डेपो, नॅशनल बुक ट्रस्ट ही एक संस्था आहे दिल्लीची. त्यांनी 2009 मध्ये एक सर्वे केलेला होता. या सर्वेत त्यांनी सगळे तरुणच पोरं घेतलेले होते. त्यांचा वयोगट 15 ते 25 असा होता. आकडेवारी आश्चर्य करणारी आहे. 45 कोटी 90 लाख युवकांचं सर्वेक्षण केलं गेलं. या 45 कोटी 90 लाख पैकी जवळपास 46 कोटी तरुणांपैकी फक्त 8 कोटी 30 लाख एवढेच वाचक होते. ही आकडेवारी चिंताजनक आहे. याचा अर्थ असा होतो की 4 युवकांमागे एकच युवक वाचन करतो. जर 4 पैकी एकच युवक वाचन करत असेल तर गुणात्मक तरुणाई कशी साकार होईल हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आता हे जे काही 8 कोटी 30 लाख वाचक होते हे काय वाचत होते हा देखील प्रश्न आहे. यातले 35% युवक विज्ञान तंत्रज्ञान वाचत होते आणि बाकी सगळ्या तरुणांना कॅटरीनाचा हनीमून कुठे झाला आणि करीना कपूरच्या मुलाचं नाव काय आहे, अशा प्रकारच्या वाचनाची त्यांची रुची दिसून आलेली आहे. काही तरुणांना राजकारण वाचायला आवडत होतं, काहींना बातम्या वाचायला आवडत होतं,
42% जे युवक होते त्यांना ललित साहित्य वाचायला आवडत होतं, म्हणजे कथा, कविता, कादंबऱ्या. त्याच्यानंतर 24% युवक ललितेतर साहित्य वाचत होते, त्यातही त्यांना फॅन्टसी वाचायला आवडत होती, कॉमिक्स वाचायला त्यांना ते आवडत होतं. मग 4 पैकी जर एकच तरुण वाचन करत असेल तर ही आहे आजच्या वाचनाची परिस्थिती. माध्यमं वाढलेली आहेत, वाचनाची माध्यमं अगदी घराघरात पोहोचलेली आहे, अगदी सहज तळहातावर वाचनाची माध्यमं आहेत. पण मग असं असताना वाचन करणाऱ्यांची संख्या कशी वाढत आहे? मगाशी नांद्रे सरांनी जो मुद्दा उपस्थित केला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा, मित्रांनो तो मुद्दा खरोखर कळीचा मुद्दा आहे. फार मोठं फरक आहे ग्रांथिक वाचन आणि व्हॉट्सअपीय वाचन, मोठा फरक आहे. हाही फरक आपण चर्चेला घेणारच आहोत. तेव्हा आपल्याला हे सगळं करावं लागेल, ही आकडेवारी आपल्याला तंदुरुस्त करावी लागेल आणि आपल्याला वाचनाकडे वळावं लागेल. कारण वाचन केलं नाही तर आपल्याला भवितव्य नाही. हे वाक्य मी पुन्हा रिपीट करतो, काळजावर कोरून ठेवा. आपण जर वाचनाचा छंद जोपासला नाही, आपण अगदी तातडीने या मिनिटापासून जर आपण मराठी वाचन किंवा कुठल्याही विषयाचं कुठल्याही भाषेतलं वाचन सुरू केलं नाही तर आपल्याला कोणतंही भवितव्य नाही. लक्षात घ्या, वाचनानेच जगाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकलेला आहे. रशियन राज्यक्रांती असो की फ्रेंच राज्यक्रांती असो, या सगळ्या क्रांत्या लेखकांनी घडवून आणल्या. लेखकांनी लिहिलेल्या साहित्य वाचकांनी वाचलं म्हणून ते जागृत झाले आणि त्यांनी जगाचा सत्ता उलटून टाकली, भूगोल आणि इतिहास बदलून टाकला. क्रांती करण्याचं सामर्थ्य वाचनामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला वाचनाकडे वळावं लागेल. या वाचनाकडे वळण्यासाठी कुठल्या पंधरवाड्याची गरज नाही, कुठल्या मुहूर्ताची गरज नाही. मित्रांनो, आपल्याला वेळ मिळाला की आपण सातत्याने ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि प्रगतीचं शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला वाचनाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. आमच्या समोर असा मोठा प्रश्न आहे की आजची जी वाचन पिढी आहे, वाचक पिढी आहे, ती इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगवर वाचन करते आहे, संगणकामध्ये रमलेली आहे. या युवा पिढीला ग्रंथालयामध्ये कसं आणायचं हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, नीतिवान, समर्थ आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणारा तर तो केवळ माहिती संपन्न असून चालणार नाही, केवळ माहिती संपन्न असून चालणार नाही, तर तो ज्ञान संपन्न असला पाहिजे. व्हॉट्सअप तुम्हाला कदाचित माहिती देईल, पण ग्रंथ तुम्हाला ज्ञान देतील. आणि ज्ञान संपन्न नागरिक घडवणं ही आजची फार मोठी नितांत अशी आवश्यक अशी गरज आहे. आणि ती गरज व्हॉट्सअपीय वाचनाने होणार नाही, गुगलीय वाचनाने होणार नाही, ते होणार आहे ग्रंथ वाचनाने. एक लक्षात घ्या मित्रांनो की याच्या पुढे जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या ज्ञानाधारित असणार आहे. सगळ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत, इकॉनॉमिक सिस्टीम ही सगळी नॉलेज बेस्ड असणार आहे, ज्ञान आधारित असणार आहे. आणि हे ज्ञान देणारी ग्रंथालय अपरिहार्य आहे. आणि म्हणून आपल्याला वाचन संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन हा अजेंडा आपल्याला तातडीने हाती घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने कोविडचं लसीकरण जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे वाचन संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन करणं. सासरी जाणाऱ्या मुलींना आम्ही नेहमी सांगतो, मुली लग्नपत्रिका घेऊन येतात या सीजनमध्ये आणि सांगतात जर माझं लग्न आहे जरूर या. त्या मुलीला आम्ही आशीर्वाद देताना काय म्हणतो की बाई, सासरी जाताना 2 साड्या कधी घेऊन जा, फरक पडत नाही, पण 2 पुस्तकं सोबत घेऊन जा. अशा प्रकारचा आशीर्वाद संदेश आम्ही त्या मुलीला देत असतो. कारण वाचनामुळे दिशा बदलली. असंख्य उदाहरण आहेत, किती उदाहरण तुम्हाला सांगावी. उत्तम कांबळेंचं उदाहरण मी सातत्याने सांगत असतो. उत्तम कांबळेंनी वाचनाचा नाद लावून घेतला, वाचन केलं आणि आज फार मोठं नाव उत्तम कांबळेंचं आहे. मित्रांनो, उत्तम कांबळेंनी आपल्याला मिळालेले पैसे वाचवले. या वाचवल्या पैशातून त्यांनी आपल्या वडिलांना घर घेऊन, त्यांना घर नव्हतं, एका बोळीमध्ये राहत होते. आपल्याला असं माहिती आहे की वडील मुलाला घर करून देतात, ऐकतो आणि राहतो. इथे उलट झालं, मुलाने बापाला घर करून दिलं, स्कॉलरशिपचे पैसे साठवले, शिष्यवृत्तीचे पैसे साठवले आणि त्यातून वडिलांना घर घेऊन दिलं. आणि उत्तम कांबळे फार मोठे झालेत. वाचनाने जीवनामध्ये परिवर्तन कसं येतं हे आपल्या लक्षामध्ये येतं. मित्रांनो, मग महात्मा गांधी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत, कार्ल मार्क्स असोत, कोणीही जगातली थोर एपीजे अब्दुल कलाम असोत, ही सगळी मंडळी वाचनाच्या जगासमोर मोठी झालेली आपल्याला दिसत आहेत. किंवा मोठं होण्यासाठी किंबहुना आपल्या स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनाची आपल्याला नितांत गरज त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, मग पंडित नेहरूंचं भारताचा शोध हा ग्रंथ असेल, महात्मा गांधींचं माझे सत्याचे प्रयोग असेल, हे वाचन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. प्राचार्य भोसले असं म्हणत होते की पुस्तकाने
पुस्तकांना गंध असतो. नवं पुस्तक हाती वेगळ्या अशा प्रकारचा गंध असतो. मित्रांनो, पुस्तक निर्माण ग्रंथाने असली पाहिजे, कारण पुस्तक वाचन आपल्या जीवनातील नाशिक फडके आणि वि. स. खांडेकर हे समकालीन लेखक. जीवनासाठी कला आणि कलेसाठी कला हा वाद तुम्हाला माहिती आहे. या पार्श्वभूमीवर युवकांना नाशिक फडकेंची पुस्तकं फार आवडायची. साधारणपणे प्रत्येक तरुणाच्या उशाखाली तुम्हाला फडक्यांच्या कादंबऱ्या दिसायच्या. असा एक महाराष्ट्र होता, असं एक वाचन वेळ होतं. हे पूर्वीचं वाचन होतं. आज विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या, तरुणांच्या उशाखाली आम्हाला मोबाईल सापडतो, पण एक काळ असा होता की पुस्तक सापडायचं तरुणांच्या उशाखाली. हे पुस्तक कुणाचं होतं? हे नाशिक फडक्यांचं पुस्तक असायचं. प्रचंड लोकप्रिय लेखक होते तरुणांमध्ये विशेषतः. त्यांची कथा आहे टाईपरायटर नावाची. एक टाईपरायटर जीवनाला कंटाळतो, त्याचपणाला कंटाळतो. रोज तोच बॉस, तेच मशीन, त्याच चुका, त्याच शिवा, तेच घर, तेच कान तुटलेला तो कप, तीच खुर्ची, तोच टीव्ही वगैरे वगैरे. या त्याचपणाला तो कंटाळतो. जीवनामध्ये कोणता आनंद नाही असं वाटायला लागतं, निराश होतो आणि आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असलेल्या विहिरीकडे जाऊ लागतो. विहिरीत जायचं, उडी मारायची आणि जीवनाचा शेवट करायचा, कारण जीवनामध्ये नवीन काहीच नाही, सगळा तोचपणा आहे, कुठलाच बदल नाही. कंटाळला आणि मग तो त्या विहिरीकडे आत्महत्या करायला जाऊ लागला. पण जाता जाता रस्त्यात त्याला अशी काही अनुभव आले, अशी काही घटना दिसल्या, प्रसंग दिसले आणि लक्षात आलं की अरे जीवन तर फार सुंदर आहे, पण त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच आपल्याकडे नाही. आपण सगळं निराश मनाने सगळीकडे बघत होतो. पण अरे जीवनात तर खूप आनंद आहे. मग त्याला दिसली उडणारी फुलपाखरं, सुंदर सुंदर उमललेली गुलाबाची फुलं, तरुण तरुण मुली, छोटी छोटी खेळणारी बागडणारी मुलं, एकमेकांच्या कमरेमध्ये हात घालून जाणार एक नवविवाहित जोडपं. हे सगळं त्याला दिसलं आणि वाटलं की अरे जीवनात तर खूप आनंद आहे, जीवन तर सकारात्मक आहे असं त्याला वाटतं. आणि जोपर्यंत विहीर जवळ येते तोपर्यंत या सगळ्या सकारात्मक घटना बघून त्याचं मत परिवर्तन झालेलं असतं. तो आत्महत्येचा निर्णय बदलतो, कॅन्सल करतो, रद्द करतो आणि पुन्हा घरी परत येतो आणि पुन्हा नव्याने जगायला लागतो. म्हणजे आत्महत्या करायला निघालेला माणूस सुद्धा पुन्हा जीवनाकडे परत येतो. हे वाचनाचं यश आहे, हे वाचनाने घडवलेली क्रांती आहे, हे वाचनाने घडवलेलं परिवर्तन आहे. तुमच्या जीवनातला पेच सोडवतात. म्हणून आपण वाचन केलं पाहिजे. माणसं वाचायला ते शिकवतात. तरुणांना माझं नेहमी सांगणं असतं की तारुण्यामध्ये कृपया करून विनोदी वाचन करू नका. विनोदी वाचन आमच्या वयात आम्ही करणार आहोत, ताणतणा विसरण्यासाठी. तरुणांनी वैचारिक वाचन केलं पाहिजे, विवेकाधिष्ठित वाचन त्या ठिकाणी केलं पाहिजे. बुद्धीला आवाहन करणारं अशा प्रकारचं विवेकीधिष्ठित वाचन तरुणांनी केलं पाहिजे. आणि वाचनाचा हेतू विरंगुळा असू शकत नाही. वाचनाचा हेतू राष्ट्र घडवणं हा आहे. मग आता आपण दुपारी आई झोप लागत नाही, पुस्तक घ्या वाचा, यासाठी नाहीये. वाचन विरंगुळासाठी नाही, तर वाचन हे देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून देण्यासाठी आहे. हे कृपया लक्षात घ्या. नॉलेज आपलं अपडेट असलं पाहिजे, वैचारिक प्रगल्भता तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि स्पर्धेमधून टिकायचं असेल तर तुम्हाला वाचनाशिवाय तरणोपाय नाही. मित्रांनो, पुढे जाऊन मी असं म्हणेल की वाचन ही आपली लाईफस्टाईल झाली पाहिजे, जीवनशैली झाली पाहिजे. या आता अलीकडे आपण डाएट करतो किंवा योगासनं करतो, ही जशी आपली जीवनशैली आहे तशी वाचन ही देखील आपली जीवनशैली झाली पाहिजे. जर तुम्ही 30 मिनिटं जर तुम्ही व्यायाम करत असाल, योगासनं करत असाल, तुम्ही 15 मिनिटाचं का असेल ना ग्रंथाचं वाचन त्या ठिकाणी केलं पाहिजे. मित्रांनो, वाचनाने काय होतं, मानसिक संतुलन साध्य करता येतं, आपली संवेदनशीलता वृद्धिंगत होते, आपली आकलन क्षमता वाढते, जीवनातल्या खाचखळग्यांची पूर्वकल्पना येते, आपलं स्वतःचं लेखन निर्दोष होतं. तत्वज्ञान वाचा, त्याच्याने तुमचं मन स्थिर होईल, चंचलता निघून जाईल, जीवनाचं व्यापक दर्शन तुम्हाला घडेल, तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला घडवता येईल, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी वाचन गरजेचं आहे. वाचन केल्याने जाणीव जागृती होईल, जीवनातली खोली कळून येईल, त्याच्यानंतर जीवनाचा तळ तुम्हाला शोधता येईल, मृत्यूचा अर्थ सुद्धा तुम्हाला शोधता येईल. मानवातल्या मानवी नात्यातलं पुनरुज्जीवन करण्यासाठी वाचन तुम्हाला मदत करेल. आणि आपला जो गत काळ आहे तो समजून घ्यायचा असेल त्यासाठी सुद्धा वाचनच तुम्हाला त्या ठिकाणी तिची मदत आहे, ती पूरक मदत करणार आहे. म्हणून वाचन संस्कृतीकडे वळण्याची नितांत गरज आजच्या काळामध्ये आहे. आपली वाचन संस्कृती जी ICU मध्ये भरती आहे, तिला जर पुन्हा जिवंत करायचं असेल तर तरुणांच्या हातामध्ये आम्हाला ग्रंथ त्या ठिकाणी दिसले पाहिजे. मित्रांनो, इंग्लंड देशाच्या लोकांना एकदा विचारलं गेलं की तुम्हाला साम्राज्य हवं की शेक्सपियर हवा? काय पण प्रश्न मजेशीर होता. नागरिकांना विचारलं गेलं, ब्रिटिश जनतेला, की तुम्हाला साम्राज्य हवं की शेक्सपियर हवा? काय उत्तर दिलं असेल जनतेने? जनता असं म्हणाली की आम्हाला शेक्सपियर हवा.
आम्हाला साहित्यिक हवा, आम्हाला साहित्य हवं, आम्हाला वाचन हवं. तर एकदा का आम्हाला शेक्सपियर मिळाला, एकदा का आम्ही आमचं वाचन वाढवलं, की स्वातंत्र्य कसं मिळवायचं, साम्राज्य कसं वाढवायचं हे आम्हाला आपोआप कळणार आहे पुस्तकातून. अशा रीतीने साहित्यावर प्रेम करणारी जनता, साहित्यिकावर प्रेम करणारी जनता, आणि म्हणून या सत्तेचा सूर्य कधीही मावळत नव्हता. जिथे उगवायचा तिथे त्यांचंच राज्य असायचं, जिथे मावळायचा तिथे त्यांचंच राज्य असायचं. इतकी ही साहित्यप्रेमी जनता इंग्लंड देशाची होती. मित्रांनो, वाचनामुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली, अमेरिकेतून इंग्रजी सत्ताचा नायनाट झाला. याचं सुद्धा कारण वाचन संस्कृती असं होतं. मित्रांनो, अमेरिका महासत्ता का बनली याची 2 कारणं सांगितली जातात. त्याचं पहिलं कारण असं आहे की अमेरिकेने आरंभ काळामध्ये संपूर्ण देशामध्ये ग्रंथालयांचं जाळं विणलं आणि संपूर्ण देशामध्ये महामार्ग, रस्त्यांचं जाळं विणलं. एक रस्त्यांचं जाळं आणि दुसरं वाचनालयांचं जाळं विणलं, आणि म्हणून अमेरिका आज महासत्ता आहे. इतकं वाचन महत्वाचं आहे. वाचनाचा हेतू विरंगुळा अजिबात असू शकत नाही. मित्रांनो, अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये आपण बघतो तेव्हा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांनी मोठी आघाडी वैचारिक स्तरावर घेतलेली आपल्याला दिसते. कारण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा विकास झाला, वाचन संस्कृतीचा विकास झाला, आणि त्यामुळे प्रबोधनाचं युग आलं, नियतकालिकांचं युग आलं, आणि पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राने वैचारिक बाबतीमध्ये फार मोठी आघाडी घेतलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, महात्मा फुलेंनी सुद्धा वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे. त्यांची ओळ आपल्याला माहिती आहे की एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ज्ञानाने ज्ञान नसेल तर प्रगती नाही, वाचन नसेल तर ज्ञान नाही, असं हे सूत्र त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या की आजचं जे जीवन आहे, जेव्हा वाचन संस्कृतीचा आजचा विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपलं जीवन तंत्रज्ञानाने ग्रासलेलं आहे. फार मोठी तंत्रज्ञान, वाचनाची ई माध्यमं आपल्याकडे आता आहेत. मगाशी मी उल्लेख केला, ब्लॉग असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ही वेगवेगळी माध्यमं असतील, मग या सगळ्या तंत्रज्ञानाने आपलं जीवन आज ग्रासून टाकलेलं आहे. ही माध्यमं आपल्या इच्छा नियंत्रित करू लागलेली आहेत. या माध्यमांनी आपल्या जीवनावर फार मोठा पगडा बसवलेला आहे. जीवनाला गती आलेली आहे आणि जगणं हाच उद्योग आजकाल झालेला आहे. वाचनाला राजाश्रय आहे पण लोकाश्रय नाही. वाचन संस्कृतीची आजची परिस्थिती काय आहे? राजाश्रय आहे, म्हणजे अक्षरशः पक्षाची ग्रंथालय आहेत. मागे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रंथालय, म्हणजे राजाश्रय आहे हो, पण लोकाश्रय आहे का? तर अजिबात नाही. मित्रांनो, वाचनाचं सुद्धा एक वय असतं. हा मुद्दा मी या ठिकाणी अधिक विस्ताराने सांगितला पाहिजे. वाचनाचं वय असतं. मला आठवतं 11वी पर्यंत मी जवळपास 5000 पुस्तकं वाचून टाकली. इयत्ता 11वी पर्यंत. पिंपळनेर हे गाव त्या काळी फारसं विकसित नव्हतं. एक ग्रंथालय फक्त होतं, पण ते समृद्ध ग्रंथालय होतं. आणि त्या काळामध्ये 11वी पर्यंत मराठीतली सगळी गाजलेली पुस्तकं 11वीच्या आतच आम्ही वाचून संपवलेली होती. कारण वाचनाचं वय आहे, वाचनाचं वय आहे. तुम्ही 12वीला गेलात की घरचे काय म्हणतात, अवांतर वाचू नको, आपला अभ्यासाचं वाचन कर. पुढे तुम्ही कॉलेजला आलात की मग कॉलेजचा अभ्यास असतो, परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतात, कारण त्याच्यावर पुढचं जीवन अवलंबून असतं. पुढे तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेतात, तेव्हाही तुम्ही फक्त तुमच्या शालेय अभ्यासक्रमाला महत्व देतात, पाठ्यपुस्तकांचं वाचन करतात, तेव्हाही तुम्हाला अवांतर वाचनाला वेळ मिळत नाही. पुढे शिक्षण संपलं की तुम्ही नोकरीसाठी वन भटकतात. वन भटकनंतर अनेक वर्ष चालू असतं, 10 वर्ष मुलं पीजी झाल्यानंतर वन भटकत असतात. पायाला वेगळी असते, ही कंपनी ती कंपनी, हा रिझ्यूम तो इंटरव्ह्यू. यामुळे होतं काय की वाचनाला वेळ मिळत नाही. मग कुठेतरी 35 वय होऊन जातं, लग्न होतं, मुलं बाळं आली, मग बायको म्हणते की पुस्तक कशाला धरलं, लग्न कशाला केलं, जर वाचन करायचं होतं तर. पुढे डॉक्टरच म्हणतो, पाठीचा मणका दुखायला लागतो, डोळ्याचा नंबर वाढतो, वाचन करू नका. डॉक्टर वाचन बंद करून टाकतो. मग पुढे तुम्हाला वाचनाला वेळ मिळत नाही. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत आहात, जोपर्यंत तुम्ही पदवीधर होत आहात, हेच वय आहे वाचनाचं. पुढे तुम्हाला तुमचा संसार आणि व्यवस्था तुम्हाला वाचन करू देणार नाही. म्हणून वाचनाचं वय आहे. तुम्ही याच वयामध्ये सगळे उत्तम आणि मी शेवटी एक यादी तुम्हाला देणार आहे. ती पुस्तकं वाचल्याशिवाय जगाचा यादी, 100 पुस्तकांची यादी मी आपल्याला देईल. ती पुस्तकं वाचल्याशिवाय जगाचा निरोप घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, पुस्तकाचा जन्म केव्हा होतो? जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक आपल्या हाती घेतो तेव्हा पुस्तकाचा जन्म होतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी
काय काय वाचन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, सामाजिक न्यायासाठी वाचन केलं पाहिजे. वैचारिक चर्चेमध्ये आपला प्रभाव पाडायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण वाचन केलं पाहिजे. मित्रांनो, जेरुसलेम मध्ये एका लेखिका असलेल्या महिलेचं एक तिथे हे आहे, स्मारक आहे आणि तेथे दरवर्षी यात्रा भरते. बघा काय वाचन प्रिय देश आहेत जगामध्ये. म्हणजे एखाद्या लेखिकेच्या स्मृतीस्थळाभोवती यात्रा भरते आणि लोक तिथे भक्तिभावाने जातात. किती सन्मान हा वाचकाचा, लेखकाचा आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या नोकऱ्या मिळणार आहेत त्या नोकऱ्यांमध्ये एक टप्पा असेल, तो असेल ग्रुप डिस्कशन, राऊंड टेबल कॉन्फरन्स. येथे निवडलेल्या 25 मुलांना एकत्र बसवलं जाईल आणि तेथे एखादा विषय दिला जाईल. तुम्ही चर्चा करा एखाद्या विषयावर. मग अमेरिकेची अर्थव्यवस्था असेल, त्या ठिकाणी कुठलाही एखादा विषय दिला जाईल, राजकारणातला असेल, समाजकारणातला असेल, संस्कृतीकारणातला असेल, अर्थकारणातला असेल आणि या विषयावर चर्चा करा असं सांगितलं जाईल. मग अशा या चर्चेमध्ये कोणता विद्यार्थी आपला छाप पाडू शकेल की ज्याने खूप वाचन केलेलं आहे, सर्वांगीण वाचन केलेलं आहे. असं सर्वांगीण वाचन केलेला मुलगा त्या ठिकाणी खूप आपली मतं मांडेल, खंडन मंडन शैलीचा वापर करेल, मुद्दे खोडेल आणि आपले मुद्दे मांडेल. ज्याचं वाचन चांगलं असेल तो आपला छाप पाडू शकेल आणि त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकेल. येणाऱ्या काळामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल किंवा त्या ठिकाणी मुक्त व्यासपीठावर विचार मांडा असा एक टप्पा असेल नोकरी मिळवण्याचा, त्या टप्प्यात तोच मुलगा बाजी मारेल ज्याचं वाचन त्या ठिकाणी चांगलं असेल. अभिरुची निर्माण होण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या जीवनातल्या अनेक पेच प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी, शोधण्यासाठी सुद्धा पुस्तकं तुम्हाला मदत करतात. मी कोण आहे, या पृथ्वीच्या एकूण अस्तित्वात माझं अस्तित्व किती आहे हे शोधण्यासाठी, म्हणजे आत्मशोध घेण्यासाठी वाचन तुम्हाला मदत करतं. जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन उदार होण्यासाठी वाचन तुम्हाला मदत करतं. तुमच्यामध्ये चिकित्सकपणा येण्यासाठी पुस्तकं तुम्हाला मदत करतात. पुस्तकं, वाचन तुमच्या काळजाची काहिली शांत करतात, तुमच्या मनातले विकार दाबून टाकतात, आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी देतात. भागो नाही बदलो हा दृष्टिकोन तुम्हाला देतात, प्रेरणा देतात, जीवनातला अभाव दूर करतात आणि मानवाला खऱ्या अर्थाने मुक्त करतात. म्हणून वाचनाची गरज त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी जे वाङ्मय लिहिलं ते वाचा, आवर्जून वाचा. असं म्हटलं जातं की प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाङ्मयाने महाराष्ट्राला वाचनाचं वळण लावलं आणि महाराष्ट्राच्या विचारांमध्ये 180 अंशाचा बदल केला. महाराष्ट्राची जनता ज्या दिशेने विचार करायची तो विचार सोडून 180 कोणाचा बदल झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेची विचारांची दिशा बदलून टाकली. असं साहित्य प्रबोधनकार ठाकरे आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपण पूर्वीचा जो काळ होता, वाचन स्मृती काल कशी होती, आम्ही काय वाचायचो? आम्ही चांदोबा वाचायचो, ज्याच्यामध्ये सुंदर सुंदर चित्र असायची. किशोर मासिक वाचायचो, रानवारा नावाचं बालमासिक आम्ही वाचायचो, छात्र प्रबोधन नावाचं किशोर मासिक यायचं, हे आम्ही वाचत होतो आमच्या बालपणी. नंतर मग टार्झन आला, कॉमिक्स आलं. अशा पद्धतीने आमची सुद्धा वाचनाची मग त्या ठिकाणी पिढी बदलत गेली, वाचनाचे आमचे उद्देश बदलत गेले, आमची पुस्तकं बदलत गेली. मग आम्ही टार्झन वाचायला लागलो, मग आम्ही भागवतांचा फास्टर फेने वाचायला लागलो. ही आमची कालची वाचन संस्कृती होती. मित्रांनो, आपण शेतीविषयक वाचन त्या ठिकाणी जरूर केलं पाहिजे. पुस्तकांची नावं सुद्धा माझ्याकडे आहेत. तुम्ही कोश वाचला पाहिजे, डिक्शनरी, कारण डिक्शनरी वाचल्याशिवाय तुमचा शब्दसंग्रह त्या ठिकाणी दुरुस्त होणार नाही. कशी मराठी बोलतो आपण, आम्ही तरुणांच्या मराठी बोलण्याचं निरीक्षण करतो. तुम्ही लोक कसे बोलतात? मी वॉश घेऊन फ्रेश होतो आणि शॉपिंगला जातो. मित्रांनो, हे मराठी नाहीये. मी वॉश घेऊन फ्रेश होतो आणि शॉपिंगला जातो, हे मराठी नाहीये. मराठी काय आहे? मी आंघोळ करून ताजा तवाना होतो आणि बाजारात खरेदीला जातो, हे मराठी आहे. हे मराठी. एक तर चक्क म्हणाला, तू माझ्या गाडीवर बस, मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करतो. हे मराठी नाहीये मित्रांनो, हे मराठी नाहीये. मला वाटतं आज शुक्रवार आहे, हे सुद्धा मराठी नाही. रिपीट करतो, पुनरावृत्त करतो. मला वाटतं आज शुक्रवार आहे, हे वाक्य मराठी नाही, हे इंग्रजी वाक्य. आय थिंक टुडे इज फ्रायडे. मित्रांनो, मराठीची रचना कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशी असते. इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापद येतं, हे लक्षात घ्या. तेव्हा आपण बोलताना सुद्धा फार काळजीपूर्वक मराठीचं संवर्धन करत आपण गेलं पाहिजे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. रोज काहीतरी लिहा, नाही जमलं निदान वाचन करा, ग्रंथाचं वाचन करा. 10 ओळी त्या ठिकाणी आपण वाचल्या पाहिजेत. मित्रांनो, आपण अर्थकारण सुद्धा वाचलं पाहिजे, आपण नियतकालिका वाचली पाहिजेत, आपण शब्दकोश त्या ठिकाणी वाचले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी
फार फार महत्वाचे आहेत. कारण त्याच्याने शेवटी आपण आपली संस्कृती जी आहे, वाचन संस्कृती, ही उद्यापर्यंत नेणार आहोत. व्याकरण वाचलं पाहिजे, भाषाचे सिद्धांत वाचले पाहिजेत. त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे वाचन संस्कृती उद्या ई बुक आहेत, ब्लॉग्स आहेत, ऑडिओ बुक आहेत, यांचंही वाचन येणारी पिढी येणाऱ्या काळामध्ये, आणि काही तरुण तर आजच करतायत, ही चांगली गोष्ट आहे. ई बुक वाचतायत, ब्लॉग वाचतायत, ऑडिओ बुक वाचतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण हे उद्याचं वाचन होणार आहे. ही उद्याची वाचन संस्कृती आहे. वाचन तुम्ही कोणत्या माध्यमातून करतात हे तितकंसं महत्व नाही, तुम्ही काय वाचतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही व्याकरण वाचलं पाहिजे, भाषा सिद्धांत वाचले पाहिजेत, अर्थशास्त्र वाचलं पाहिजे, शेतीशास्त्र वाचलं पाहिजे, कोश वाचलं पाहिजे, व्याकरणाचे ग्रंथ वाचले पाहिजेत, अनुवादित साहित्य वाचलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अनुवादित साहित्य खूप आहे. म्हणजे मेहता प्रकाशनाने अलीकडे उत्तम उत्तम साहित्यकृती जगातल्या मराठीमध्ये आणायला प्रारंभ केलेला आहे. उद्याच्या जगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला विज्ञान साहित्याचं वाचन त्या ठिकाणी करावं लागेल. क्रीडाविषयक वाचन आपण केलं पाहिजे. आपण जंगलविषयक साहित्य वाचलं पाहिजे. किंबहुना आपण सरकारी जे गॅझेट आहेत ते गॅझेट सुद्धा वाचून टाकायला पाहिजे. ब्रिटिश काळामध्ये अनेक गॅझेट निघालेले आहेत, तेही आपण त्या ठिकाणी वाचायला पाहिजे. कारण पुस्तकं, वाचन जगाला आकार देतं, जगण्याला अर्थ देतात. जग ज्या ज्या संकल्पनांवर चालतं त्या संकल्पना आपल्यापर्यंत पुस्तकच पोहोचवतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कार्ल मार्क्सने लंडनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये बसून दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथानं अख्खा जगाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. हे आपल्याला माहिती आहे. पुस्तकांची क्षमता एवढी आहे, वाचनाची क्षमता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून वाचन केल्याने समाजाची जर आपण वाचन केलं नाही तर काय होणार? आतापर्यंत आपण पाहिलं की वाचनाने काय होणार, केलं नाही तर काय होणार. मित्रांनो, फार मोठे धोके. वाचन केलं नाही तर ही वाचन संस्कृती जी काल चालली होती, आज तशी ती ICU मध्ये भरती आहे, उद्याची मात्र शाश्वती नाहीये. अशा पार्श्वभूमीवर वाचन केलं नाही तर काय दुष्परिणाम होतील, साईड इफेक्ट काय आहेत, हेही तरुणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समाजाची धारणा खिळखिळी होईल, कुणाचाही कुणावर विश्वास राहणार नाही, आपलं संविधान बाजूला ठेवलं जाईल, कायदे लोक हातात घ्यायला लागतील, कारण रानटीपणाचा उन्माद त्यांच्यामध्ये निर्माण होईल. नवे विचार लोकांना स्फुरणार नाहीत, ताणेबाणे सुरू होतील, समाजाची संवेदना बोथट होईल, कल्पना शक्ती शून्य होईल आणि सगळे लोक फक्त रानटी प्राणी म्हणून उरतील. सर्वत्र श्वापदांचंच राज्य असेल. इतका हाहाकार जर आपण वाचन केलं नाही तर त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, वाचन संस्कृती जर उद्यापर्यंत आपल्याला टिकवायची असेल तर एक काम करा, स्वतः ग्रंथ विकत घेऊन वाचा. तुम्हाला तुमच्या वडिलांनी 1000 रुपये जर बूट घेण्यासाठी दिले असतील तर फक्त 500 रुपयाचे बूट घ्या आणि उरलेल्या 500 रुपयामध्ये एखाद्या रद्दीच्या दुकानावर जा. ज्या रद्दीवाल्याकडला विनंती करा आणि सांगा की बाबा, रद्दी देताना मला जुने दिवाळी अंक दे, जुनी पुस्तकं दे, स्वस्तात मिळतात, किलोवर मिळतात, जुने दिवाळी अंक घ्या आणि ते वाचा. तुमचा वाढदिवस असेल तर 80 रुपयाचा बुके, 100 रुपयाचा बुके घेऊ नका, 200 रुपयाचा केक तर अजिबात घेऊ नका. ते पैसे वाचवा, त्यातून ग्रंथ घ्या आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याला तुम्ही ग्रंथ भेट द्या. नुसता ग्रंथ भेट देऊन थांबू नका. पुढच्या रविवारी पुन्हा त्याच्या घरी जा, ज्याचा आपण वाढदिवस साजरा केला, त्याला विचारा की जे तुला पुस्तक भेट दिलं त्या पुस्तकावर 5 मिनिटं बोल, त्या पुस्तकाची माहिती आम्हाला 10 मिनिटात करून दे. कारण पुस्तकं भेट देऊन चालणार नाही, पुस्तकं डोक्यावर ठेवून चालणार नाही, पुस्तकं डोक्यामध्ये गेली पाहिजेत. म्हणून त्याला पुस्तकं तुम्ही भेट द्या. सांस्कृतिक इतिहास वाचा, आपल्या देशाचा काय आहे. मित्रांनो, ग्रामची नावाचा हा जो एक इटालियन तत्वचिंतक आहे, त्याचा सिद्धांत पुन्हा तरुणांनी एकदा वाचण्याची गरज आहे. जॉर्ज ऑरवेलचं ॲनिमल फॉर्म नावाची कादंबरी आहे, ती पुन्हा तरुणांनी वाचून टाकलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं अनहिलेशन ऑफ कास्ट्स हे वाचा, किंबहुना लीळाचरित्र वाचा, अक्करमाशी वाचा, कोसला वाचा, रात्रकाळी घागरकाळी ही कादंबरी वाचा, रणांगण कादंबरी वाचा, चरित्र वाचा, आत्मचरित्र वाचा. ज्ञानेश्वरी पासून तर दास कॅपिटल पर्यंतची पुस्तकं जी आहेत, गीता रहस्य आहे, शेक्सपियर आहे, हे सगळं आपण वाचलं पाहिजे. इतिहासाचं वाचन केलं पाहिजे, तत्वज्ञानाचं वाचन केलं पाहिजे, विज्ञान वाचलं पाहिजे, व्यवस्थापन वाचलं पाहिजे, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, अध्यात्म,
किंबहुना सिंहासन बत्तीशी वाचा, जे आपलं प्राचीन साहित्य आहे. अरेबियन नाईट्स आहे ते वाचा. प्रशासन वाचा, भूगोल वाचा, अवकाश वाचा, पर्यावरण वाचा, कुटुंब संगोपन कसं करायचं ते वाचा. मित्रांनो, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी एक पुस्तक वाचलं होतं. पुस्तकाचं नाव होतं लाईट फ्रॉम मेनी लॅम्प. लाईट फ्रॉम मेनी लॅम्प या एका पुस्तकाने APJ अब्दुल कलाम यांना घडवलेलं आहे. पुस्तकं एवढी त्या ठिकाणी परिणामकारक असतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचे 22 खंड आहेत, ते वाचून टाका. श्री साहित्य, श्री प्रश्नांची चर्चा हे वाचून टाका. किंबहुना आचार्य भागवतांचा आधुनिक भारत हा जो आधुनिक राजकारणावरचा ग्रंथ आहे, तोही तुम्ही वाचून टाकला तर फार मोठं काम त्या ठिकाणी होईल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. मित्रांनो, ग्रंथाचं वाचन करा असं मी मगाशी म्हटलं की फार महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. कारण पुस्तकांना गंध असतो. पुस्तकामध्ये कुणीतरी ठेवलेलं मोरपीस आपल्याला सापडतं आणि पुस्तकांना आपण जेव्हा कव्हर लावतो मित्रांनो, तेव्हा तो जो आनंद असतो पुस्तकांना कव्हर लावण्याचा, तो कधीही तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आज जे वाचन सुरू आहे, ब्लॉगचं, ट्विटरचं, व्हॉट्सअप, फेसबुक, वेबसाईट, विकिपीडिया, हे जे वाचन सुरू आहे, या वाचनाचे काही दुष्परिणाम पण आहेत. उदाहरणार्थ, त्याला मर्यादा पण आहे. त्याला नेट अवेलेबिलिटी असते. नेट असेल तर तुम्ही ई बुक वाचू शकता. त्याच्यानंतर इंटरनेटचे दर वाढतात, ते महागडं वाचन आहे. त्याच्याने डोळ्यांचे विकार जडतात, मानेचे विकार जडतात. व्हॉट्सअपच्या वाचनाने माणूस स्वमग्न होतो. हा मोठा मानसिक आजार आहे, स्वमग्नता. मित्रांनो, वाचकांचा मेळावा आणि व्हॉट्सअपवरच्या मित्रांचा मेळावा याच्यामध्ये फरक आहे. वाचकांचा ग्रंथ वाचनाने जे मेळावे होतात, म्हणजे समजा उद्या पिंपळनेर ग्रंथालयाने वाचकांचा मेळावा घेतला तर तो मेळावा वेगळा आहे व्हॉट्सअपवरच्या मित्रांच्या मेळाव्यापेक्षा. मित्रांनो, ग्रंथांचे शतक महोत्सव साजरे होतात. ग्रंथांचे शतक महोत्सव म्हणजे महात्मा गांधींनी लिहिलेल्या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून सुद्धा मोठे कार्यक्रम देशभरामध्ये झाले. म्हणजे ग्रंथाचा 100वा वाढदिवस, व्हॉट्सअपचा 100वा वाढदिवस कसा साजरा होईल हे सांगता येणार नाही, पण ग्रंथांचा वाढदिवस 100वा साजरा झाला, ही फार मोठी आणि अत्यंत मोठी अशी गोष्ट आहे. मित्रांनो, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचं वाचन थिल्लर वाचन या प्रकारातलं आहे. गांभीर्यपूर्वक वाचन करावयाचं असेल की ज्या वाचनाने देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून जातो, ते वाचन केवळ आणि केवळ ग्रंथाच्याच वाचनाने त्या ठिकाणी शक्य आहे. दीर्घ आणि खोल चिंतन केवळ ग्रंथाच्या वाचनाने शक्य आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे सिद्धांत व्हॉट्सअपवर वाचायचे की ग्रंथामधून वाचायचे, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा कॉम्रेड शरद पाटलांचे जे महत्वाचे सिद्धांत आहेत की ते आपल्याला पुस्तकातूनच, ग्रंथातूनच वाचणं त्या ठिकाणी फार महत्वाचं होईल. मित्रांनो, आपण पाहतो की एखाद्या माणसाला 100 वर्ष झाली, 60 वर्ष, तो ग्रंथ तुला करतो. वाढदिवस आहे, ग्रंथ तुला. एका बाजूला ग्रंथ, एका बाजूला माणूस. ग्रंथ तुला होते, ग्रंथाची दिंडी निघते, ग्रंथ भेट दिले जातात, ग्रंथ घर असतं, ग्रंथाने घर श्रीमंत होतात. या सगळ्या कल्पना केवळ ग्रंथांसाठी त्या ठिकाणी शक्य आहेत. व्हॉट्सअपवर हे काही शक्य नाही. म्हणजे व्हॉट्सअप तुला हा शब्द सुद्धा आपल्याला विचित्र वाटतो ग्रंथ तुलाच्या तुलनेने. त्याच्यानंतर मित्रांनो, ग्रंथाला कव्हर लावणं हा आनंद सोहळा आहे. ग्रंथाचं बुक बाइंडिंग करणं हा फार मोठा सृजनाचा सोहळा आहे. एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ वाचणं, ते पाहणं हा मोठा आनंद सोहळा आहे. आणि आपल्यापेक्षा मोठ्या भावाचं पुस्तक आपल्यापर्यंत अभ्यासासाठी येणं, कारण पूर्वी मोठ्या भावाचं पुस्तक लहान भाऊ वाचायचा, त्याचं झालं की त्याच्या खाली जो मुलगा असायचा लहान भाऊ, तो वाचायचा, आणि एक पुस्तक 10 पिढ्यांपर्यंत चालायचं, 8 5 पिढ्यांपर्यंत एक पुस्तक चालायचं. हा आनंद सोहळा होता, हा सृजनाचा सोहळा होता. तो सोहळा आता राहिलेला नाही, कारण ग्रंथ वाचनापासून आजची पिढी लांब जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. अनेक गोष्टी असतात मित्रांनो. एक लेखक असा म्हणतो की जेव्हा मी इलियड वाचतो, इलियड हा इंग्रजी कवी आहे, मी जेव्हा इलियड वाचतो तेव्हा मी 20 फुटाचा होतो, असं एका प्रख्यात माणसाचं वचन आहे, शब्द आहे, उद्गार आहे. पुस्तकाच्या वाचनाने होणारा आनंद हा त्याचा मागचा भावार्थ त्या ठिकाणी आहे. मी मगाशी म्हटलं होतं की या ठिकाणी व्हॉट्सअपची भाषा आणि ग्रंथांची भाषेचा विचार केला तर एक पोटाची भाषा आहे. इंग्रजी ही पोटाची भाषा आहे, पण माय मराठी ही पोटातली भाषा आहे. हा देखील फरक त्या ठिकाणी आहे. जेसलमेरला त्या कवयित्रीचं स्मारक आहे, तिच्या स्मारकाभोवती दरवर्षी यात्रा भरते. हे आहे वाचनप्रेम, हे आहे ग्रंथप्रेम. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे मित्रांनो. साहित्यिकांना आपण पत्र लिहितो, त्याच आनंद आहे. साहित्यिकांना भेटतो, याच आनंद आहे. आणि जगातली सगळी थोर माणसं वाचनानेच घडलेली आहेत.
ही वाचन संस्कृती कालची होती. आजची वाचन संस्कृती ही अशी ई माध्यमांकडे वळलेली आपल्याला दिसते. पण मित्रांनो, खरं वाचन हे ग्रंथांचं वाचन आहे, हे कळकळीने पुन्हा आपल्याला मी सांगतो आहे. हे सगळं आपण केलं पाहिजे. हे केलं तर आपली वाचन संस्कृती काल जी समृद्ध होती, आज ती चिंताजनक परिस्थितीमध्ये आहे आणि उद्या या वाचन संस्कृतीचा ऱ्हास होईल की काय अशी भीती मनामध्ये बाळगत असतानाच या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करीन की रोज ग्रंथांचं वाचन करा, पुस्तकं भेट द्या, ते वाचा, पुस्तकांवर चर्चा करा. कारण येणाऱ्या काळामध्ये ज्याचं वाचन असेल तोच टिकणार आहे. येणाऱ्या काळातल्या नोकऱ्या मिळत असताना तुमचं ज्ञान तपासलं जाईल आणि हे ज्ञान तुम्हाला ग्रंथच देऊ शकतील. वाचनानेच तुमचं त्या ठिकाणी हे वाढणार आहे. म्हणून मराठी भाषेचं जास्तीत जास्त संरक्षण करा, संवर्धन करा, वाचन करा, स्वतः समृद्ध व्हा आणि आपल्या कुटुंबालाही समृद्ध करा. म्हणून आम्हाला ती सायंकाळ महाराष्ट्रामध्ये पुन्हा हवी आहे की ज्या सायंकाळी ओट्यावर मुलं परवचा म्हणतायत किंवा एखादं पुस्तक वाचत आहेत, तो महाराष्ट्र पुन्हा आम्हाला दिसावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पिंपळनेर महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली आणि या ठिकाणी माझे विचार या ठिकाणी मांडता आले. मी आपल्या ऋणात राहतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं वाचन संस्कृतीच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलं. खर तर कालची वाचन संस्कृती ही कशा प्रकारची समृद्ध होती म्हणून भारत प्रगतीपथावर होता. वाचन संस्कृती होती म्हणून आम्ही आज प्रगतीपथावर आहोत. वाचनाचे माध्यम आज वाढलेली आहेत, पण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. त्याचबरोबर वाचनाचा आपण जर छंद जोपासलाच नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं भवितव्य नाही. अशा प्रकारचे उद्गार आपण या ठिकाणी काढून उत्तम कांबळे असतील, महात्मा गांधीजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अब्दुल कलाम असतील, ए.डी. फडके असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या व्यक्तिमत्वांचं वाचनाने कशा प्रकारचे घडले हे आपण सांगितलं गेलं. वाचन कोणतं करावं, वैचारिक वाचन तरुणाने करावं हे पण आपण सांगितलं. शेक्सपियरचं उदाहरण देऊन सांगितलं. अमेरिका महासत्ता खऱ्या अर्थानं कशामुळे बनली, एक तर रस्त्याचं जाळं आणि वाचनाचं जाळं हे किती महत्वाचं आहे हेही आपण सांगितलं. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं वाचन का करावं हे पण आपण सांगताना सांगितलं की अभिरुची निर्माण करण्यासाठी करावं, चर्चा करण्यासाठी करावं, वैचारिक दबदबा निर्माण करण्यासाठी करावं आणि त्याच्याही पुढे असं म्हणालात किंवा सामाजिक न्यायासाठी वाचन करावं. हे अगदी रास्त आहे. याच्यामध्ये फक्त मी 1 मिनिटामध्ये सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18 तास अभ्यास करत होते. इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये ज्या वेळेला बसायचे त्यावेळेला तो दरवाजा बंद करण्यासाठी तो माणूस ज्या वेळेला यायचा त्यावेळेला बाबासाहेब मध्येच बसलेले असायचे आणि बाबासाहेबांनी सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम केलं गेलेलं आहे. बाबासाहेबांचा अभ्यास हा 18 तास असायचं. याचं फक्त 1च मिनिटात सांगतो की महाराष्ट्र आपल्या या देशामध्ये एक बाहेरचा पत्रकार मुलाखत घेण्यासाठी आलेला होता. बॅरिस्टर जीना, महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकरांची. तो पत्रकार पहिल्यांदा महात्मा गांधीजीकडे गेला आणि महात्मा गांधीजींना म्हणाला की मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. तर महात्मा गांधीजी सांगितलं की तुम्ही संध्याकाळी 9:30-10च्या दरम्यान या. बॅरिस्टर जीनाकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की महात्मा गांधीजींची मुलाखत घेतल्यानंतर माझ्याकडे या. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की त्या दोघांची मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. त्यावेळेला ठरल्याप्रमाणे तो पत्रकार महात्मा गांधीजीकडे गेला. त्यावेळेला आतून कस्तुरबा गांधी बाहेर आल्या आणि त्या पत्रकाराला त्यांनी सांगितलं की बापूजी आता झोपलेले आहेत, तुम्ही उद्या या. तो पत्रकार थोडासा निराश झाला आणि पुन्हा बॅरिस्टर जीनाकडे गेला. बॅरिस्टर जीनांच्या घरच्यांना पण विचारलं की मला मुलाखत घ्यायची आहे, तर ते म्हणाले की ते आता झोपलेलेच आहेत. शेवटी तो रात्रीच्या खूप उशिराने तो बाबासाहेब आंबेडकरांकडे येतो. त्यावेळेला तो दरवाजा वाजवतो. त्यावेळेला आतमधून आवाज येतो की ढकला. ढकला म्हणल्यानंतर हा पत्रकार दरवाजा ढकलतो. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवर अभ्यास करत बसलेले होते आणि मग त्यावेळेला पत्रकार बाबासाहेबांना म्हणतो की मी ज्या गांधीजीकडे गेलो त्या गांधीजी पण झोपलेले आहेत, ज्या बॅरिस्टर जीनांकडे गेलो ते पण झोपलेले आहेत आणि बाबासाहेब तुम्ही जागेच कसे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलेलं होतं की ज्या गांधीजीकडे गेलेले आहात, ज्या बॅरिस्टर जीनाकडे तुम्ही गेलेला आहात, त्यांचा समाज जो आहे तो सगळा समाज जागृत झालेला आहे आणि माझा समाज जो आहे तो पूर्ण झोपलेला आहे. म्हणून मला माझ्या समाजाला जाग करण्यासाठी, त्याला सामाजिक न्याय देण्यासाठी मी वाचन करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या माध्यमामधून या एक जगाला, या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व निर्माण करून देण्याचं कामही त्यांच्या वाचनाने करून दिले गेलेलं आहे. आणि म्हणून जगातली जी काही थोर माणसं असतील ही सगळी वाचनाने घडलेली आहेत. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी सांगून खऱ्या अर्थानं
आमच्या सर्वांमध्ये, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती कशी रुजेल, अशा प्रकारचं आपण या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपण व्याख्यान दिलं. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी नंतर पुन्हा या कार्यक्रमाला जे साक्री महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, सतत आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे आहेत, आम्हाला आमच्या घडवण्यामध्येही त्यांचा वाटा आहे, असे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आहिरे सर हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही वाचनाचं खूप वेळ आहे, ते मला बऱ्याच वेळेला फोन करून विचारत असतात. तेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचा परिचय मी प्राध्यापक LG गवळे सरांना विनंती करतो की त्यांचा परिचय आपण करून द्यावा. प्राध्यापक LG गवळे सर. धन्यवाद मस्के सर. आवाज येतोय? हा, येतोय सर. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य बापूसाहेब डॉक्टर ST सोनवणे सर, आजचे उद्घाटक तरुण तळपदार माझे सन्मित्र डॉक्टर सचिन नांद्रे सर आणि आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर फुला बागुल सर, दुसरे प्रमुख अतिथी डॉक्टर RR आहिरे सर, तसेच सूत्रसंचालनकार मराठी विभाग प्रमुख डॉक्टर SS मस्के सर, विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर खोडके सर, तसेच प्राध्यापक मित्र मैत्रिणींनो, तसेच विद्यार्थी मित्र आणि मित्रांनी, आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा ऑनलाईन कार्यक्रमासाठी जे प्रमुख अतिथी लाभले त्यांच्या परिचयाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी मी आपणासमोर ऑनलाईन आहे. आजचे प्रमुख अतिथींचं पूर्ण नाव जे माझ्या गुरुच्या स्थानी आहेत, कारण त्या महाविद्यालयाचा मी एकेकाळी विद्यार्थी होतो, त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर राजेंद्र रामदास आहिरे सर, विद्याविकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री, जिल्हा धुळे येथे अतिशय समर्थपणे प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत. मित्रांनो, सरांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेत 30 शोध निबंधांचं वाचन सादर झालेलं आहे. त्यांनी भौतिकशास्त्र या विषयामध्ये PhD मिळवली आहे. त्यांच्या हाताखाली 5 विद्यार्थी PhD होऊन बाहेर पडले आहेत. आज 2 विद्यार्थ्यांचं संशोधन कार्य मात्र सुरू आहे. मित्रांनो, सर एवढे करून थांबले नाही, तर धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 4500 मुले व 47 मुली ज्या काही आहेत त्या मुली पालक शिक्षकांपर्यंत लैंगिक शिक्षणाविषयीच्या वयात येताना हा कार्यक्रम त्यांनी मात्र पालकांपर्यंत पोहोचवला. मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून यडस विषयाशी संबंधित स्लाइड शोचं आयोजन करून साक्री तालुक्यात मार्गदर्शन केलं. साक्री, नंदुरबार, धुळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यडस इयर ग्रुप ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन केलं. जय हिंद महाविद्यालय धुळे व तळोदा महाविद्यालय येथे यडस इयर ग्रुप ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावरील नागाई तालुका साक्री येथे आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांचं आयोजन आहिरे सरांनी केलेलं आहे. सर, विज्ञान संशोधनाकडे वळा या विषयावर देखील सरांचं धुळे व जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी विज्ञान परिषदेमार्फत विविध ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन मात्र केलेले आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने साक्री तालुकास्तरीय बालविज्ञान मेळाव्याचे यशस्वी आयोजन त्यांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती व मशरूम लागवड या विषयावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन सरांनी मात्र केलेलं आहे. मित्रांनो, सरांच्या जीवनामध्ये उल्लेखनीय असे काही ठळक सामाजिक उपक्रम जे आहेत ते उपक्रम एवढे मी तुम्हाला सांगतो. सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, यडस जाणीव जागृती, विज्ञान प्रसार, जल संवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, रक्तगट तपासणी शिबिर, शेतकरी मेळावा, विज्ञान कुतूहल, स्पर्धा परीक्षा, जीवन शिक्षण परीक्षा, विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा, वयात येताना सर्वेक्षण, किशोरावस्था मार्गदर्शन, महिला कायदेविषयक शिबिर आयोजन, राष्ट्रीय अंधकल्याण संघ धुळे शाळेसाठी मदत निधी गोळा करण्यात सहकार्य, अशा विविध उपक्रमांचं आयोजन करून सरांनी सहभाग नोंदवला. एवढे करून सर थांबलेले नाही, तर सामाजिक प्रबोधनासाठी राष्ट्रीय सेवा योजना इतिहास व उद्दिष्टे याच्यावरती बहुसंख्य व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. युवकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या, ध्वनी प्रदूषण, महात्मा गांधी आणि व्यक्तिमत्व विकास
साने गुरुजींचे शिक्षण विषयक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, HIV, एड्स, सामाजिक व वैद्यकीय जाण, लोकसंख्या शिक्षण, मूल्य शिक्षण, विषयांवर धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी सरांनी मात्र व्याख्याने दिली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भूषवलेली पदे देखील सरांची बहुसंख्य अशी आहेत. सर प्राचार्य म्हणून ते धुरा समर्थपणे सांभाळत आहेतच, परंतु स्थानिक व्यवस्थापन समिती, शिगो पाटील महाविद्यालय साक्री येथे सदस्य देखील आहेत. मराठी विज्ञान परिषद मुंबईचे सभासद आहेत. मराठी विज्ञान परिषद साक्री विभागाचे कार्यवाहक आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य आहेत. प्रौढ निरंतर शिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सदस्य आहेत. एड्स सल्लागार समिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे देखील सदस्य आहेत. भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे येथील सभासद आहेत. रोटरी साक्रीचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि साक्री तालुका बाल विज्ञान मेळाव्याचे सर अध्यक्ष आहेत. मित्रांनो, तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून देखील ते काम पाहतात आणि साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे सल्लागार देखील सर आहेत. 1993 ते 1999 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे ते कार्यक्रम अधिकारी राहून चुकलेले आहेत. तसंच 2002 ते 2003 पर्यंत ते सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी ही धुरा सांभाळलेली आहे. युवती सभा विज्ञान मंडळ, आर्थिक आरोग्य तपासणी मंडळ, शिगो पाटील महाविद्यालय साक्रीचे ते सदस्य देखील आहेत. निसर्ग मंडळाचे समन्वयक आहेत. बुवाबाजी संघर्ष विभाग, अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळ्याचे कार्यवाहक आहेत. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे सल्लागार आहेत. अनिस शाखा साक्रीचे अध्यक्ष देखील आहेत आणि श्री छत्रपती शिवाजी वाचनालय साक्रीचे स्वीकृत सदस्य देखील आहेत. प्रवासी महासंघ शाखा साक्री हे देखील सदस्य आहेत. भौतिकशास्त्र महामंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे ते भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. मित्रांनो, तर एवढे करून थांबले नाहीत की त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी आपल्या या कर्तव्यासोबत, शैक्षणिक कर्तव्यासोबत जे काही सामाजिक प्रबोधनासाठी वापरलेली माध्यमे जी आहेत ती माध्यमे म्हणजे सरांनी व्याख्याने दिली, पथनाट्य विद्यार्थ्यांच्या माध्यमाने सादर केली, कार्यशाळा घेतल्या, शिबिरांचं आयोजन केलं, लाईव्ह शो, LCD प्रोजेक्टर, वृत्तपत्रातून सतत लिखाण त्यांचं असतं. मला सरांचा परिचय करून देण्याची संधी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब एस टी सोनवणे यांनी मात्र मिळवून दिली. म्हणून मी प्राचार्य साहेबांच्या ऋणात राहू इच्छितो. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व दादासाहेब R.R. आहिरे सरांचा हा परिचय मी पुरेसा समजतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. डॉक्टर राजेंद्र आहिरे सर म्हणजे बहुआयामी सामाजिक जाण आणि सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व आहे. मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आहिरे सरांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर R.R. आहिरे सर. हा, नमस्कार. नमस्कार सर, बोला सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्राचार्य डॉक्टर S.T. सोनवणे सर, कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांची नवीनच आता संचालक राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकपदी निवड झालेले आहे ते आमचे मित्र डॉक्टर सचिन नांद्रे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक फुला बागुल सर, संयोजक डॉक्टर म्हस्के, गवळे सर, खोडके सर आणि सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, म्हणजे आजचा एक दुग्ध शर्करा योग आहे. आम्ही प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब S.T. सोनवणे सरांना दोघ जण भेटायला येणार होतो, पण सरांनी त्याचं म्हणजे काही गोष्टी ज्या असतात तर त्या कॅश कशा करायच्या हे जर आपण शिकायचं असेल तर आदरणीय बापूसाहेबांकडनं शिकलं पाहिजे. त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की डॉक्टर सचिन नांद्रे सर येत आहेत तर त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि तुम्हीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं. खरं म्हणजे वाचन संस्कृती आणि मराठी भाषेचं संवर्धन या विषयावर विज्ञानाच्या प्राध्यापकाने काय बोलायचं, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी म्हणजे डॉक्टर सचिन नांद्रे आता वेगळ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आहेत,
आणि म्हणून ते उद्घाटक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करताना आज मला खरोखर आनंद झाला की माझा एक विद्यार्थी मित्र या पद्धतीनं मराठी भाषेचं संवर्धन व्हावं याविषयीच बोलतो. ही खरोखरच अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि आम्ही रोज चर्चा करत असतो एकमेकाशी. मला बोलायचं असलं तर मी त्यांना विचारतो, लहान जरी असले तरी सुद्धा. आणि ते जे बोलले तर ते मला खरोखरच आनंद झाला की उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना पदार्थ विज्ञान विभागाचा माणूस इतका छानपैकी बोलू शकतो. खरं म्हणजे मी प्राध्यापक फुला बागुल सर, आपल्याला तुमचं व्याख्यान मी नेहमी ऐकतो आणि पिंपळनेरच्याच कार्यक्रमांमध्ये आपला योगायोग आहे की आपण दोघं जण खूप वेळेला बरोबर आहोत. ही खरोखर अशी वेगळी गोष्ट मला वाटते. कारण आपण जे सांगतात वैचारिक आपलं जे लिखाण आहे आणि आपलं जे बोलणं आहे तर तो एक समाजावर वेगळा इम्पॅक्ट करणार आहे. खरं म्हणजे मराठी भाषा दिन आहे, पण काही शब्द जे प्रचलित शब्द असतात तर ते कधी कधी आम्हाला ते इम्पॅक्ट फॅक्टर जो नावाची गोष्ट आहे तर ती संशोधनामध्ये जास्त करून आपण आता वापरतो आहोत. तर तो इम्पॅक्ट जो आहे म्हणजे समाज मनावर होणारा जो परिणाम आहे तर तो अतिशय चांगला आपल्या भाषणातनं होत राहतो असं मला वाटतं. आपण ज्या वेळेला भाषण करत होतात तर त्यावेळेला मला माझ्या बालपणाकडे आपण नेलं. आणि मग आमचे आजी आजोबा आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या, आम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या, ती श्रवण क्षमता जी होती तर ती खरोखर चांगली होती. आणि त्याचा परिणाम आजपर्यंत तो टिकून राहिला असं मला सांगावसं वाटतं. कारण मी आज प्राचार्य जरी झालो तरी सुद्धा 2-3 तास जर कोणी बोलत असेल तर मी ते श्रवण करतो. कारण वाचन संस्कृतीचा जर आपण विचार केला तर वाचन करायला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा एखादा वक्ता जर बोलत असेल तर तो वक्ता जे 1 तासामध्ये मांडतो तर त्यासाठी त्याने 4 दिवस वाचलेलं असतं. आणि म्हणून श्रवण क्षमता जर ज्याची चांगली असेल तर तो खरोखर पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी खास करून सांगेल की आपली श्रवण क्षमता वाढवली पाहिजे. अलीकडे श्रवण क्षमता खूप लोप पावत चाललेली आहे. आणि श्रवणाची क्षमता जर वाढली तर नक्कीच आपल्याला विचारांची क्षमता वाढत जाते. हे आम्ही हे बोलतो, नेहमी कुठेतरी ऐकतो म्हणून चांगलं बोलू शकतो असं मला ठामपणे सांगावं असं वाटतं. की असं कधी शक्य होत नाही की तुम्ही तुमचा शब्द भरणा होण्यासाठी श्रवण क्षमता पाहिजे, वाचन क्षमता पाहिजे. सरांनी छान सांगितलं की मराठीचं संवर्धन करताना किंवा मराठीचा अभ्यास करताना सुद्धा आपण शब्दकोश जे आहे तर त्या शब्दकोशांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हे कधी-कधी आपण त्या गोष्टींकडे लोप पावतो. म्हणजे मला तर वाटतं की आपण फक्त इंग्रजीचीच डिक्शनरी मी वाचलेली असेल, मराठीची डिक्शनरी असते हे खूप मोठं झाल्यावर कळायला लागलं. आणि मग शब्दकोश वगैरे आपण ग्रंथालयामध्ये भरपूर असतात. प्राध्यापक झाल्यावर ते बघायला लागलो. पण आजच्या घडीला मी सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगू शकेल की आपण जर आपला शब्द भरणा आपल्याला वाढवायचा असेल तर श्रवण क्षमता आपली वाढवूया. आपली वाचन क्षमता जी आहे तर ती खूप वाढली पाहिजे. आणि वाचनाची क्षमता जर तुमची वाढली तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी सरांनी जे काही टिप्स दिल्या आपल्याला तर त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि वाचन संस्कृतीकडे आपल्याला जास्तीत जास्त वळलं पाहिजे. मला सरांनी तुम्ही एक सांगितलं की आज ग्रंथांची 100री आपण साजरी करतो आहोत. हे वाढदिवस साजरा करताना तुम्ही म्हटलात की WhatsAppची 100री कशी साजरी होईल माहित नाही. पण ग्रंथांची 100री साजरी होते. मला आज एका गोष्टीचा आनंद वाटतोय, अभिमानी वाटतोय की अनएक्सपेक्टेड लायब्ररी मधनं आम्ही ग्रंथ दिंडी काढली. डोक्यावर ग्रंथ ठेवले. माझ्या ऑफिस पर्यंत आलो कारण बाहेर कोरोनामुळे जाता आलं नाही. पण मला त्या मिनिटाला माझ्या लक्षात नव्हतं की 100री आपण ही साजरी करतो आहोत. मला एक वेगळा आनंद या निमित्तानं मिळाला की ग्रंथाची 100री होताना माझ्या डोक्यावर मी 4 ग्रंथ ठेवले आणि त्यांची दिंडी पुढेपर्यंत घेऊन गेलो. ही एक वेगळी गोष्ट असते आणि एक विचार करायला लावणारी गोष्ट असते. मी जे 4 ग्रंथ डोक्यावर घेतले असतील त्याच्यामध्ये जे ग्रंथ असतील सयाजीराव गायकवाडांचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा असेल, तर हे जे ग्रंथ असतील तर ते मी वाचलेले आहेत. त्याचाही मला आनंद आहे. हे भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असलो तरी सुद्धा मी सरांशी आता डॉक्टर नांद्रे सरांशी बोलताना तेच म्हटलं की आपल्याला लोकांसमोर बोलायचं असतं त्यावेळेला नक्कीच वाचन करावं लागतं. साहित्याचे जे लोक असतात तर ते खूप वाचन करतात. तुम्ही मराठीचे जे मित्र आहेत, मराठी विषयाचे, इंग्रजी विषयाचे
तर तुमचं ते वेगळ्या पद्धतीचं जे वाचन असतं त्यामुळं लोकांसमोर छानपैकी आपण बोलू शकतो. पण मला असं वाटत राहतं, की विज्ञान जरी असेल तर विज्ञानाचा जो इतिहास असेल, तर तो जर आपल्याला सांगायचा असेल, मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून काम करताना आम्ही विज्ञान मराठीतून लोकांपर्यंत कसं पोहोचवायचंय हा प्रयत्न करतो. आणि मग त्यावेळेला मराठी भाषा समृद्ध असणं खूप गरजेचं असतं. कारण विज्ञानातले शब्द मराठीकरण करणं ही खूप कठीण अशी गोष्ट आहे. पण मला ते मुंबई मराठी विज्ञान परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूपच कौतुक वाटतं, की ते सर्व विज्ञान मराठीतून ते करतात आणि मराठीची विज्ञान पत्रिका जी येते, तर तिच्यामध्ये छान मराठीमध्ये सगळ्या गोष्टी लेख दिलेले असतात आणि ते मधून-मधून मी जे वाचत राहतो त्याच्यामुळं मलाही विज्ञान मराठीतून सांगताना एक वेगळा आनंद मिळतो. विद्यार्थी मित्रहो, मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना आवाहन करेन, की आपण नक्कीच आपली श्रवण क्षमता वाढवा. म्हणजे व्याख्यानं असतील तर व्याख्यानं ऐकण्याचा कंटाळा बिलकुल करू नका. वाचनाची आवड निर्माण करा आणि त्याच्यानं खरंच तुमची समृद्धी होऊ शकेल. मला आज ह्या गोष्टीचा आनंद आहे, की आमच्या गुरु शिष्याचं नातं सांगताना खोडकेंनी पण छानपैकी सांगितलं. मला ह्या माझ्या मित्राचा खूप गर्व आहे असं मी म्हणेन, की त्यांनी ज्या पद्धतीनं संशोधनामध्ये सुद्धा आम्ही दोघे जण बरोबर काम करताना खूप छानपैकी ते काम करतात आणि संघटनेमध्ये काम करताना असेल किंवा ज्या सामाजिक संघटनांमध्ये मी काम करतो त्या बरोबरीनं काम करताना या पदापर्यंत ते जाणं ही माझ्याही दृष्टीनं खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. मी डॉक्टर सचिन नांद्रे सरांना या निमित्तानं शुभयश चिंततो आणि पुढील भावी आयुष्यासाठी आणखी खूप त्यांनी मोठं व्हावं यासाठीच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे फुला बागुल सर, आपण खूप विचार आपले छानपैकी मांडत राहतात. मला आपला अभिमान आहे, की आपण असंच समाजापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठीचं संवर्धन कसं होईल याच्यासाठी अजून जास्तीचा वेळ आपल्याला कसा देता येईल याचाही प्रयत्न आपण या निमित्तानं करूया. प्राचार्य बापूसाहेब एस.टी. सोनवणे सर, तुम्ही आम्हा दोघांवर खूप प्रेम करतात हे मला माहिती आहे आणि या प्रेमापोटी आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो. पण तरी सुद्धा तुम्ही तो फायदा घेतला आणि आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं. आमचा यथोचित गौरव केला. खरं म्हणजे आपले सर्व कलीग जे आहेत त्या कलीगचा मला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ओळख करून देताना दुसऱ्या माणसाला भारावून टाकतात. म्हणजे कधी-कधी माझ्या सायन्समध्ये ते बसत नाही, की 2 ओळीत सांगा. सरांना मी म्हटलं होतं गवळे सरांना करा, की नुसतं प्राचार्य म्हणून ओळख सांगा. पण तरी सुद्धा प्रेमापोटी आपण ज्या काही गोष्टी करतात, याचा एक पार्ट असतो, की लोकांना त्या दृष्टीनं कळतं, की हे लोकं कशा पद्धतीनं काम करतात. अ, पुनश्च एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मराठी भाषा संवर्धनाच्या निमित्तानं भाषिक कौशल्यांची ज्या गरज आहे त्यामधलं श्रवण कौशल्य याविषयी आपण थोडक्यात का होईना पण अतिशय महत्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला जर खऱ्या अर्थानं चांगलं बनायचं असेल तर श्रवण क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि खरं आहे सर, आज श्रवण क्षमता लोप पावत चाललेली आहे. कोणीच कुणाचं ऐकायला तयार होण्याचं झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये गावागावामध्ये रामायण असायचे, महाभारत असायचे, कीर्तन असायचे. याच्यामधून का होईना पण अशा प्रकारची माणसं घडलेली आहेत. म्हणून तो माणूस म्हणतो की मी वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक लोक ऐकत होते, अनेक लोक संस्कार आपल्या स्वतःवर घेत होते आणि म्हणून तो समाज पण चांगल्या पद्धतीने नांदत होता. म्हणून श्रवण क्षमता ही आपल्यामध्ये वाढवली पाहिजे. श्रवणशक्ती आपण निर्माण केली पाहिजे. हे फार महत्वाचं आपण या ठिकाणी सांगून विविध प्रकारच्या वाचन संस्कृतीचा आपण आढावा घेतला. खरं तर आपण गाडीमध्ये असताना का होईना पण वेळेतला वेळ देऊन थोडक्यामध्ये का होईना परंतु खूप मोलाचं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. यानंतर हा कार्यक्रम घेण्यासाठी व विविध प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये घेण्यासाठी जे नेहमी आम्हाला प्रेरणा देत असतात, प्रोत्साहन करत असतात, असे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस.टी. सोनवणे सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे सर. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने वाचन संस्कृती काल, आज आणि उद्या या विषयावर अत्यंत व्यासंगपूर्ण
मराठी विषयाचे गाढे अभ्यासक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर डॉक्टर फुला बागुल सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचा योगायोग का होईना ज्यांनी या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन केलं, जे नुकत्याच नव्याने आपल्या विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालकपदी ज्यांची निवड झाली ते डॉक्टर सचिन नांद्रे सर. त्याचबरोबर ऐन वेळेस केव्हाही मी सांगितल्यानंतर लगेच ते कार्यक्रमाला किंवा माझ्या आमंत्रणाला मान देतात ते माझे मित्र, ज्यांना मी एक वेगळा शब्दपूर्वक त्यांच्या त्या परिचयावरून ऐकला, ते म्हणजे समाजातला गर्दीतला दर्दी माणूस म्हणजे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आयरे सर. त्याचबरोबर मराठी विषयाचे माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर सतीश मस्के सर, गवळी सर, त्याचबरोबर खोडके सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. वाचन संस्कृती, मराठी भाषा या विषयावर अत्यंत सखोलपणे ज्यांनी विचार मांडले आणि निर्णय वक्त्यांनी विचार मांडल्यानंतर मी काय बोलावा असा प्रश्न माझ्यासमोर पडला. पण एक मी म्हणेन की ज्यावेळेस पिंपळनेर डॉक्टर प्रोफेसर फुला बागुल सर म्हटल्यानंतर की पिंपळनेरचा उल्लेख केल्यानंतर की वाचन आणि वाचनाची ताकद काय असते, लिखाणाची ताकद काय असते, आज त्याचा मी प्रकर्षाने उल्लेख करेन की पिंपळनेर अजूनही बऱ्याच जणांना माहित नसेल, विद्यार्थ्यांना माहित नसेल की ज्यांच्या गणित बुकामध्ये नोंद झाली, ते ज्यांचा जन्म पिंपळनेरचा ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. काळ इतका झपाट्याने बदलतोय. अगदी जुन्या काळामध्ये जर आपण वनवास याच्यामध्ये गुरु शिष्य झाडाखाली बसून ज्ञान ग्रहण करत होते, दिलेले वाचन करत होते. त्यानंतर काळ बदल गेला, त्यानंतर ग्रंथाच्या रूपाने महाभारत असेल, रामायण असेल, असे निर्णायक ग्रंथ, त्यानंतरच्या काळामध्ये नवीन पुस्तकं लिखाण करत गेली. त्या ग्रंथांमध्ये एवढी ताकद, काही लेखकाच्या माध्यमातून आपले विचार त्या पुस्तकामध्ये जेव्हा त्या ग्रंथांमध्ये मांडले, जसं मी एक उदाहरण देतो, शिवाजी आपलं मृत्युंजय म्हटल्यानंतर कर्णाचं आपल्याला समजतो, छावा म्हटल्यानंतर संभाजी समजतो, गीता म्हटल्यानंतर आपल्याला संस्कृती समजते, रामायण म्हटल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एक आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श पुत्र असे निर्णय आम्हाला समजतो, निर्णय कॅरेक्टरच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळतो. जेव्हा प्रत्यक्ष आम्ही त्याचं वाचन करतो, ते वाचन केल्यानंतर निर्णय ग्रंथाच्या माध्यमातून जेव्हा मी वाचन करतो, तेव्हा आमचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. व्यक्तिमत्व विकास केवळ त्या वाचनामुळे होत असतो. समजण्याची पात्रता वाढते. त्याचबरोबर भाषा, मराठी भाषा म्हटल्यानंतर भाषेला अशी एक भाषा आहे की त्या भाषेला कलरही देता येतो, भाषेला झालरही लावता येते आणि त्या शब्दांमध्ये एवढी ताकद असते की समोरच्याच्या मनामध्ये परिवर्तन होत असतं. इंग्रजी सुद्धा जरी भाषा असली परंतु त्या इंग्रजीमध्ये एवढी ताकद नाही, पण मराठीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही त्या भाषेला जसं वाकवलं तशी वागते, जसं सजवलं तशी सजते. त्या भाषेच्या माध्यमातून समोरच्यावर प्रभाव पडतो, त्या भाषेच्या माध्यमातून समोरच्याचं एक विद्वत्ता कळत असते. म्हणून जास्तीत जास्त वाचन हे केलं पाहिजे. वाचन करण्यासाठी आपण निर्णय ग्रंथांचं आपण त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. परंतु हल्लीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही इतिहास नंतर काय 50 वर्षाचा कालखंड नंतरचा आताचा कालखंड, आता लिखाणांची संख्या, आता लिखाण केलेले साहित्य आणि पूर्वीचं साहित्य याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसतो. हे सुद्धा विचार करण्याची वेळ आहे.
काही ग्रंथ त्या काळामध्ये एवढी वाचत असताना जुने लोक ते ग्रंथ पूर्ण वाचल्याशिवाय जागेवर उठायचे नाही, तासन तास वाचायचे. मग हिंदीतले उपन्यास असतील, उपन्यास सुद्धा त्या उपन्यास मध्ये तासन तास त्या काळामध्ये मी जसं विद्यार्थी होतो ते उपन्यास सुद्धा मधून मधून वाचायचो. पण त्या माध्यमातून आपल्याला काय बोध मिळतो ते सुद्धा आपण आपल्या पद्धतीने ठरवलं पाहिजे. म्हणून वाचन ही एक वाघिणीचं दूध आहे. वाचन एक प्रचंड शक्ती आहे. वाचनातून आपल्या मनाच्या ठिकाणी चिंतन तयार होत असतं. चिंतनातून आपण सुद्धा एक विचार व्यक्त करतो आणि विचारातून आपण सुद्धा एक नवीन प्रकारचं काल्पनिक एक पुस्तक सुद्धा लिखाण करू शकतो. हे केवळ वाचनामुळेच. आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून आपण एक जगासमोर, समाजासमोर येत असतो. हे पुस्तकातले जे लेखक आहेत, मग नाटक असतील, कादंबरीकार असतील, हे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून समाजापुढे आज प्रसिद्ध झालंय. जसं गडकरी असतील, अत्रे असतील, कुसुमाग्रज असतील, हे केवळ त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी अगोदर चिंतन केलंय, लिखाण केलंय, त्यांनी अगोदर वाचन केलंय. वाचनाच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी एक बुद्धीचा एक विकास झालेला आहे. म्हणून मराठी भाषेचे प्राध्यापक मग डॉक्टर मस्के सर असतील, गवळी साहेब, त्या गाडी अभ्यासक प्रोफेसर फुला बागुल सर असतील, त्यांच्यासमोर मी या मराठीवर अर्थशास्त्राचा माणूस मराठीवर बोलणं, मला जेवढं बोलता आलं अध्यक्षीय भाषणाच्या समारोह तुमच्या मनोगतातून मी काही मुद्दे काढले आणि मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ बराच झाला आहे म्हणून आपण आलात. मग त्या ठिकाणी माझे मित्र आयरे सर असतील, त्याचबरोबर सचिन नांद्रे सर असतील, प्रोफेसर फुला बागुल सर असतील, हे आले आणि कार्यक्रमाचं एकदम त्याचं महत्व वाढवलं. त्याबद्दल एक प्राचार्य नात्याने मी तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि माझं काही मुद्दे अर्थशास्त्राचा माणूस सुद्धा मराठीत थोडंफार बोलला तोडकं मोडकं, तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं. तुमचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तोडकं मोडकं म्हणता येणार नाही, अतिशय थोडक्यामध्ये का होईना, परंतु खूप छान पद्धतीने आपण सांगितलं की ग्रंथामध्ये खूप ताकद असते. भाषेमुळे परिवर्तन होत असतं. भाषेला जसं वाकवावं तशी ती वाकली जाते आणि भाषेच्या माध्यमातून समोरच्याची विद्वत्ता पण आपल्याला कळत असते. पूर्वी खऱ्या अर्थानं तासना तास लोक वाचायचे आणि वाचन हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे माणसामध्ये प्रचंड बदल करता येतो. वाचनातून चिंतन निर्माण होत असते आणि चिंतनातूनच लेखन निर्माण होत असते आणि लेखनातून समाज आपल्याला बदलता येतो, घडवता येतो. गडकरी असतील, कुसुमाग्रज असतील, कुसुमाग्रजांच्या लेखनानं सुद्धा खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रचंड मोठी प्रकारची क्रांती केलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. असं सुंदर अशा प्रकारचं विवेचन या ठिकाणी आपण केलं. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार. मराठी विभागाचे प्राध्यापक LJ गवळी सरांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे आभार मानावे. हॅलो, आवाज येतोय सर? येतोय सर. हा, मी प्राध्यापक LJ गवळी, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे आहे. कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील, कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब यांचे पाटील, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथे मराठी विभागात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करतो. महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशान्वये 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या उद्देशाने आज महाविद्यालयीन स्तरावर आजच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे मी आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर ऑनलाईन आहे. या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली ते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर हे आज ऑनलाईन लाभलेत. सरांनी हा कार्यक्रम घेण्यास कृती दिली. हाच कार्यक्रम नाही तर असे अनेक कार्यक्रम आम्ही सरांच्या प्रेरणेने घेत असतो, सक्सेस करत असतो, यशस्वी करीत असतो. सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं. सर आपण वृद्धापकाळाची तमान बाळगता ऑनलाईन जॉईन झालात. आपण आमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. आजही आम्हाला प्रोत्साहित केलं. वाचन हे वाघिणीचं दूध आहे आणि ते केल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही.
असा एक संदेश आपण आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिला. तसंच पिंपळनेर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींची भूमी आहे. पिंपळनेरचा इतिहास हा अतिशय संस्कृतीप्रिय असल्याचं आपण मत व्यक्त केलं. सरांची विचारदृष्टी म्हणजे सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे आणि मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे, असे आमचे प्राचार्य साहेब वेळात वेळ काढून ऑनलाईन अध्यक्ष म्हणून लाभलेत. त्यांचे मी विद्यार्थी विकास विभागातर्फे मराठी विभागातर्फे आपल्या गुणातच राहू इच्छितो. तसेच आजचे प्रमुख अतिथी एसपीडीएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर फुला मोतीराम बागुल यांनी मराठी भाषेचं भवितव्य सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी मराठीच्या विविध बोलींची जोपासना करण्यास सांगितलं. मराठी भाषेची सर्जनशीलता जी असेल ती सर्जनशीलता वाढवायला हवी. माणसांनी माणसांसोबत संवाद करायला हवेत. मराठी भाषा तिचं संवर्धन, तिचं संरक्षण, प्रचार प्रसार व्हावा यासाठी मात्र काय प्रयत्नशील असायला हवे. भाषा मागे पडली तर संस्कृती मागे पडते, म्हणून मराठी भाषेची प्रत्येकाने जोपासना केली पाहिजे. आन मराठी, मान मराठी, सकल जणांची शान मराठी आणि बागुल सरांची ज्ञान मराठी असे सुंदर विचार डॉक्टर बागुल सर आपण व्यक्त केले. आपण या अगोदरही आमच्या संस्थेमध्ये आला होता. आजही आमचे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन विद्यार्थ्यांसमोर, आम्हा प्राध्यापकांसमोर आपण ऑनलाईन व्यक्त झालात. आम्हाला वेळ दिला. आपल्या भाषणाने आम्ही धन्य झालो. आपले विद्यार्थी विकास विभागातर्फे व मराठी विभागातर्फे आपल्या प्रती ऋण व्यक्त करतो. तसेच आजचे दुसरे मुख्य अतिथी म्हणून जे लाभले ते म्हणजे शिगो पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे गुरुतुल्य डॉक्टर आर राहिरे सर. म्हणजे शांततेचे पुजारी, शॉर्ट बट स्वीट असा त्यांचा स्वभाव. विसरणे हा सरांचा मानवी धर्म, क्षमा करणे हा त्यातील दैवी गुण आणि त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो. ही आमच्या दादासाहेब आयरेंची स्वभाव वैशिष्ट्य आहे. सर, आपण ऑनलाईन व्यक्त झालात, आम्हाला उद्बोधित केलं. तुम्ही तुमच्या त्या मनोगतात असं सांगितलं की वक्ता 4 दिवस वाचतो मग बोलतो. त्यांचं बोलणं जे असतं वक्त्याचं ते श्रवणीय असतं, पण श्रवण करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याची खंत आपण व्यक्त केली. शब्दभरणा वाचकांनी वाढवावा. मुंबईतील लोक विज्ञान मराठीपर्यंत पोहोचवतात. दादासाहेब, आपण चालत्या गाडीत आपलं सुंदर असं छोटस मनोगत व्यक्त केलं. आपण आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे यांच्या विनंतीला मान देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणून मी आपल्या मनापासून विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने, आमचे प्राचार्य साहेब डॉक्टर बापूसाहेब एस टी सोनवणे यांच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जे लाभले ते सन्मित्र तरुण तळपदार प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट संचालक आहेत. आता त्यांची नियुक्ती झालेली आहे. नांद्रे सरांनी देखील आमच्या प्राचार्य साहेबांच्या विनंतीला मान देऊन ते ऑनलाईन जॉईन झालेत. नांद्रे सर म्हणजे सतत कामात व्यस्त असणारा व्यक्तिमत्व. मी त्यांच्याबद्दल एवढंच बोलेन, आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही, नांद्रे सरांच्या कार्याला खरोखर सीमा नाही. नांद्रे सरांच्या कार्याला खरोखर सीमा नाही. नांद्रे सर आपले देखील मी मराठी विभागाच्या वतीने, विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने, आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य साहेबांच्या वतीने ऋणातच राहू इच्छितो. मित्रांनो, तदनंतर विद्यार्थी विकास विभागाचे नेहमीच सतत मात्र सर्व काम बाजूला सारून विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर संजय भाऊ फडके यांनी आज कॉर्डिनेटर म्हणून धुरा सांभाळली. त्यांचीही मी मराठी विभागाच्या वतीने, त्यांनी देखील नांद्रे सरांचा परिचय करून दिला आणि कॉर्डिनेटर म्हणून धुरा सांभाळली. त्यांचीही मी मराठी विभागाच्या वतीने
विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आभार मानतो. तसेच या आजच्या कार्यक्रमासाठी माझे सर्व प्राध्यापक बंधू तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व बंधू भगिनी यांचेही मनापासून आभार मानतो. आणि तसेच ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची लज्जत वाढली, रंगत वाढली, ते माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचेही मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची धुरा प्रारंभापासून तर शेवटपर्यंत ज्यांनी सांभाळली ते माझे सन्मित्र मराठी विभाग प्रमुख डॉक्टर SS मस्के यांचेही आभार मानतो. आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने खोडके सर हो विचारून घेतो सरांना. चालेल, बंद करा. विचारून घ्या. सर बंद करायचं. प्राचार्य सर. बंद करा. ओके सर चालेल. व अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके करतो.